ओके सर. गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आपण डायरियाचे ट्रीटमेंट डिस्कस करत आहोत. ऑलरेडी 2-3 लेक्चर झालेले आहेत. तर मागील लेक्चरमध्ये आपण जे रिहायड्रेशन थेरपीचे प्लॅन आहे, प्लॅन ए, बी आणि सी, म्हणजे नो डिहायड्रेशन असताना आपण प्लॅन ए यूज करतो, सम डिहायड्रेशनच्या पेशंटसाठी आपण प्लॅन बी यूज करतो आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन सी यूज करतो. तर ते प्लॅन ए मध्ये कसं ओ आर एस सोल्युशन आपण किंवा होममेड ओ आर एस सोल्युशन आपण देतो त्याविषयी डिस्कस केलेलं आहे. तर प्लॅन ए मध्ये आपण डिपेंडिंग ऑन द जसं स्टूल लॉस, स्टूल होतं पेशंटला, त्यानुसार आपण रिप्लेसमेंट म्हणून फ्लुइड देतो. प्लॅन बी मध्ये सम डिहायड्रेशनच्या पेशंटला 4 तास आपल्याला ओ आर एस सोल्युशन हॉस्पिटलमध्ये देणं गरजेचं आहे. आणि प्लॅन सी मध्ये आपण आय व्ही फ्लुइड रिंगर लॅक्टेड देतो आणि ते कशा प्रकारे देतो हे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्लॅन ए बी सी विषयी डिटेल तुम्हाला कोणीही विचारणार नाही. थोडक्यात तुम्हाला माहीत पाहिजे की आपण कसं ट्रीट करतो. त्यामुळे आपण क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या म्हणून त्या मी डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ओ आर एस सोल्युशन विषयी तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचे कॉम्पोजिशन, त्या कॉम्पोजिशनचा प्रत्येकाचं जे कॉन्सन्ट्रेशन आपण पाहिलेलं आहे 1 लिटरसाठी, ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केले, ते माहीत असणं गरजेचं आहे. न्यू ओल्ड फॉर्म्युला मधला डिफरन्स महत्वाचा आहे. आता आपण शेवटच्या पार्टकडे वळवूया की काही स्पेसिफिक किंवा नॉन स्पेसिफिक ड्रग अदर दॅन रिहायड्रेशन थेरपी आपण डायरियामध्ये यूज करतो आणि ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर स्पेसिफिक ड्रग्ज मध्ये आणि काही नॉन स्पेसिफिक ड्रग मध्ये काय काय ड्रग्ज येतात त्याचे एक आपण एकदा क्लासिफिकेशन जे केडी त्रिपाठीत दिलेलं आहे ते जाणून घेऊया. तर यामध्ये जे स्पेसिफिक ड्रग मध्ये तुम्हाला अँटी मायक्रोबियल ड्रग जे आहेत ते आपण यूज करतो. त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन असेल त्यावेळेस आपल्याला हे अँटीबायोटिक्सची गरज पडते. त्यामध्ये फ्लुरोक्विनोलोन्स, नॉरफ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन यूज केले जातात. रिफॅक्झिमाइन नावाचा ड्रग आता काही वर्षापासून आपण यूज करत आहोत. क्वाट्रिमोक्झाझोल हा खूप आधी यूज केला जायचा, परंतु आता रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं हा काही कॉमनली यूज होत नाही क्वाट्रिमोक्झाझोल. त्यानंतर टेट्रासाइक्लिन, इरेथ्रोमायसिन आणि मेट्रोनिडायझोल हे अँटीमायक्रोबियल ड्रग्सची काही नावं मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहेत. तर ही सर्व नावं तुम्हाला माहीत आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही हे सर्व ड्रग्स ऐकलेले आहेत, यूज केलेले आहेत. त्या आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. अँटीमायक्रोबियल टॉपिक जेव्हा आपण डिस्कस करणार आहोत त्यावेळेस आपण हे सगळे ड्रग डिस्कस करणार आहोत. तर नॉरफ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन हे फ्लुरोक्विनोलोन ग्रुपचे ड्रग आहे. ओके. त्यानंतर इरेथ्रोमायसिन हा मॅक्रोलाइड ग्रुपचा ड्रग आहे. मेट्रोनिडायझोल जो आहे तो जनरली पॅरासायटिक इन्फेक्शन किंवा अनेरोबिक इन्फेक्शन साठी जास्त उपयुक्त ड्रग आहे. तर हे अँटीमायक्रोबियल ड्रग्स आपण जर बॅक्टेरियल ओरिजिनचा डायरिया असेल किंवा प्रोटोझोअल ओरिजिनचा डायरिया असेल तर आपण यूज करतो. व्हायरल ओरिजिनचा डायरिया असेल तर यामध्ये ह्या अँटी बॅक्टेरियल ड्रगचा काही उपयोग नसतो. म्हणजे रोटा व्हायरस इन्फेक्शन मध्ये आपल्याला ओ आर एस सोल्युशन हे सफिशियंट आहे, कारण रोटा व्हायरस हे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे आणि त्यामध्ये अँटी मायक्रोबियल ड्रग उपयुक्त ठरणार नाहीत. ओके. अँटीबॅक्टेरियल ड्रग. ओके. त्यानंतर नॉन स्पेसिफिक अँटीडायरियल ड्रग्स कोणते आहेत? ओके. नॉन स्पेसिफिक अँटीडायरियल ड्रग कोणते आहेत? तर नॉन स्पेसिफिक अँटीडायरियल ड्रग मध्ये काही ऍब्सॉर्बंट आपण यूज करतो. त्यात इसाबगुला, मिथिल सेल्युलोज आहे. हे ड्रग तुम्ही कधी दिलेले आहेत का? इसाबगुला, मिथिल सेल्युलोज
नाही सर, कॉन्स्टिपेशन मध्ये देत म्हणू शकते ते. ओके. तर कॉन्स्टिपेशन मध्ये देतात. त्याचप्रमाणे धैर्यामध्ये आपण देताना त्याचा रोल काय आहे की अ, जी लिक्विड कन्सिस्टन्सी आहे, तर हे ऍब्सॉर्टन देताना ती कन्सिस्टन्सी थोडी सॉलिड मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे इसाबगुला मिथिल सेल्युलोज हे फ्लुइड लॉस कमी करत नाही डायरिया पेशंट मध्ये, फक्त कन्सिस्टन्सी जी आहे ती जनरली जी लिक्विड स्टूल डायरिया जे लॉस होतं त्याला ते सेमी सॉलिड मध्ये कन्वर्ट करतात किंवा सॉलिड मध्ये देतात. तर ऍब्सॉर्बंट हे कॉन्स्टिपेशन मध्येही आपण यूज करतो आणि काही डायरियाच्या पेशंट मध्येही आपण ऍब्सॉर्बंट यूज करतो. पुढे यूज करतो आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर काही अँटी सिक्रेटरी ड्रग्स आपण काही पेशंट मध्ये यूज करतो. तर हे नॉन स्पेसिफिक अँटी डायरियल ड्रग आहे. तर रेसिकॅडोट्रिल आहे, बिस्मथ सब सॅलिसायलेट आहे, अँटी कोलिनर्जिक्स आपण यूज करतो अँटी सिक्रेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि ऑक्ट्रिओटाइड आपण यूज करू शकतो. तर आता हे नॉन स्पेसिफिक ड्रग वर तुम्हाला डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही. यामध्ये काय महत्वाचं आहे ते मी तुम्हाला ते ड्रग डिस्कस करताना सांगणार आहे. तर अँटी सिक्रिटरी मध्ये 4 ड्रग आहे: रेसिकॅडोट्रिल, ओके, बिस्मथ सब सॅलिसायलेट, अँटी कोलिनर्जिक ग्रुपचे ड्रग आणि ऑक्ट्रिओटाइड. ओके, यापैकी कोणता ड्रग तुम्ही यूज केलेला आहे? रेसीचा डॉक्टर. रेसिकॅडोट्रिल त्याविषयी आपण नंतर जाणून. रेस्पिरेटरी सल्फासायलेझिन. ओके, सल्फासालाझेन आपण तो इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज मध्ये आपण यूज करतो, आयबी. आयबीडी मध्ये. तर अँटीमोटिलिटी ड्रग्स हे नॉन स्पेसिफिक ग्रुप मधला तिसरा ग्रुप आहे. अँटीमोटिलिटी ड्रग्स म्हणजे ते इंटेस्टायनल मोटिलिटी कमी करतात आणि त्यामुळे जे फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कमी होते. तर अँटीमोटिलिटी ड्रग मध्ये कोडिन आहे, ओके, डायफिनोक्झाइलेट आहे आणि लोपरॅमाइड आहे. तर जे लोमोटिल नावाचं ब्रँड नेम तुम्ही यूज केला असेल, ओके, लोमोटिल, त्यामध्ये डायफिनोक्झाइलेट नावाचं ड्रग आहे. तर लोमोटिल मध्ये डायफिनोक्झाइलेट नावाचं ड्रग असतं. तर कोडिन, डायफिनोक्झाइलेट आणि लोपरॅमाइड हे अँटी मोटिलिटी ड्रग आहे. तर नॉन स्पेसिफिक ड्रग मध्ये ऍब्सॉर्बंट, अँटी सिक्रिटरी आणि अँटी मोटिलिटी असे 3 प्रकार पडतात. ऍब्सॉर्बंट मध्ये इसाबगुला मिथिल सेल्युलोज आहे. अँटी सिक्रिटरी मध्ये रेसिकॅडोट्रिल ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर बिस्मथ सब सॅलिसायलेट, अँटी कोलिनर्जिक, ऑक्ट्रिओटाइड ही बाकीची नावं आहे. अँटी मोटिलिटी ड्रग मध्ये कोडिन, डायफिनोक्झाइलेट आणि लोपरॅमाइड हे नावं आहेत. ओके. त्यानंतर आयबीडी म्हणजेच इन्फ्लामेटरी बाउल डिसीज हा जो आजार आहे आपण डिस्कस केलेला आहे की हा इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि ह्या आजारामध्ये इंटेस्टायनल एपिथेलियल लाइनिंग जी असते त्याचं इन्फ्लामेशन होतं आणि त्यामुळे त्याला इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज असं म्हणतात. आणि त्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस असे 2 प्रकार पडतात. त्या पेशंटला डायरियाचे एपिसोड्स दिसून येतात. तर आयबीडी पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रीटमेंट ही पूर्णतः वेगळी आहे. तर इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण कोणते ड्रग यूज करतो? तर आपण आता हा इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ॲटो अँटीबॉडीज जे आहेत त्या म्युकोजल लाइनिंग जी आहे इंटेस्टाईनची त्याच्या अगेन्स्ट होतात आणि ह्या अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन इन्फ्लामेशन होतं. म्हणून इम्युनिटी सप्रेस करणारे ड्रग यामध्ये आपण यूज करतो आणि त्याचप्रमाणे इन्फ्लामेशन सबसाईड करणारे ड्रग आपण देतो. म्हणजे सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंटसाठी अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगची गरज आहे आणि एपिसोड्स रिकरंट नाही यावे म्हणून आपल्याला काही महिने इम्युनोसप्रेशन ड्रगही घ्यावी लागतात. तर त्यामध्ये 5 अमायनो सॅलिसायलिक ऍसिड कंपाऊंड जे आहे ते अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शनमुळे आपण यूज करतो. ओके, अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन जी आहे त्याच्यामुळं. आणि इम्युनोसप्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लुकोकॉर्टिकॉइड्स किंवा अदर इम्युनोसप्रेशन्स आपण यूज करतो. तर 5 अमायनो सॅलिसायलिक कंपाऊंड्स मध्ये 3-4 एक्झाम्पल्स
मेन्शन केलेले आहे, सल्फासॅलाझाईन, मिसालाझाईन, बालसॅलाझाईन आणि ओलसॅलाझाईन. यापैकी कोणता ड्रग तुम्ही ऐकलंय? सल्फासॅलाझिन. सल्फासॅलाझाईन ऐकलंय. साज नावाची टॅबलेट आहे सल्फासॅलाझाईन. पुढे यूज पाहिलाय तुम्ही त्याचा? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये sir. इरिटेबल बबल सिंड्रोम आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये पण. ओके. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज हे वेगळे आहेत, यात दरवेळेस कन्फ्युज होतं. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा वेगळा आहे आणि इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज हा वेगळा आहे. तर आपण सल्फासॅलाझाईन इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज मध्ये यूज करतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये जनरल हा यूज होत नाही. आणि त्याचप्रमाणे अजून एका कंडिशन मध्ये तो यूज होतो, ती कंडिशन आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके. तर 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड्स आहेत हे. सल्फासॅलाझाईन, मिसालाझाईन, बालसॅलाझाईन, ओलसॅलाझाईन. तर हे तुम्हाला नावं पाठ करावेच लागतील. तर सल्फासॅलाझाईन ऍटलिस्ट तुम्हाला माहीत आहे आणि आयबीडी मध्ये यूज करतात ते माहीत आहे. अजून आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड्स यूज करू शकतो, प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन. हायड्रोकॉर्टिसॉन आपण इनिमा फॉर्म मध्येही यूज करू शकतो. अदर इम्युनोसप्रेसन ड्रग जे आयबीडी मध्ये आपण यूज करू शकतो त्यात आहे ॲझाथायोप्राइन, मिथोट्रेक्सेट, सायक्लोस्पोरिन आणि TNF अल्फा इन्हिबिटर इन्फ्लिक्झिमॅब. तर इन्फ्लिक्झिमॅब, ॲझाथायोप्राइन, मिथोट्रेक्सेट, सायक्लोस्पोरिन हे सर्व इम्युनोसप्रेसन ड्रग आहे. तर आयबीडी मध्ये आपण अँटी इन्फ्लामेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू काही ड्रग यूज करतो आणि त्यामध्ये सल्फासॅलाझाईन, मिसालाझाईन, बालसॅलाझाईन, ओलसॅलाझाईन हे 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड्स आपण यूज करतो यापैकी एक. आणि त्यांना अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आहे. आणि इम्युनोसप्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि अदर इम्युनोसप्रेशन ड्रग यूज करतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचे एक्झाम्पल प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन आहेत. आणि इम्युनोसप्रेशन मध्ये मिथोट्रेक्सेट, ॲझाथायोप्राइन, सायक्लोस्पोरिन आणि TNF अल्फा इन्हिबिटर इन्फ्लिक्झिमॅब आपण यूज करतो. तर हे झाले ड्रग्स फॉर इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज. ओके. त्याचप्रमाणे आपण डायरियाच्या पेशंटसाठी प्रोबायोटिक्सही यूज करू शकतो. तुम्हाला सर्वांना प्रोबायोटिक्स माहीत असतील. ओके. प्रोबायोटिक्स काय आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर ते एक नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आहेत जे दिल्याने त्यांचा रोल असा आहे की ते पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देणार नाही. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे नॉन पॅथोजेनिक आहेत, म्हणजे त्यांनी कोणताही डिसीज होत नाही. ओके. ते ॲज ए म्हणजे आपण दिल्यानंतर जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो आणि त्याच्यामुळे जर डायरिया होत असेल तर त्याला रिप्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपण नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम यूज करतो, त्यांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो. त्यामध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहेत किंवा काही ईस्ट आहेत. तर एक्झाम्पल काय आहे प्रोबायोटिकचे? लॅक्टोबॅसिलस स्पेसिस, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम, स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस, एंट्रोकोकस स्पेसिस, बॅसिलस क्लाउसी, सॅकॅरोमायसिस बाउलार्डी. तर हे सगळे नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. ऍटलीस्ट 2 नावं जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला मोर दॅन म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोर दॅन इनफ आहे. तर प्रोबायोटिकचे नावे परत एकदा मी रिपीट करतोय. लॅक्टोबॅसिलस स्पेसिस, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडियम, स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस, एंट्रोकोकस स्पेसिस, बॅसिलस क्लाउसी आणि सॅकॅरोमायसिस बाउलार्डी. तर हे सगळे प्रोबायोटिक्स आहेत. ओके. तर हे जे क्लासिफिकेशन KD त्रिपाठी मध्ये दिलं आहे ते मी डिस्कस केलं आहे. लक्षात आलंय तुमच्या? हो सर. ओके. तर आता डायरियाच्या मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला ORS विषयी डिटेल माहित असेल आणि बाकीच्या ड्रग विषयी तुम्हाला ऍटलीस्ट बेसिक गोष्टी माहित असेल तर मोर दॅन इनफ आहे. अँटीमायक्रोबियल ड्रग्स हे जेव्हा आपलं टॉपिक कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे लिहू शकता. आता यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू शॉर्ट नोट आली तर अँटी मोटिलिटी ड्रग्स वर येऊ शकते 2 मार्कला.
ओके. त्याचप्रमाणे अँटीसिक्रेटरी ड्रग जे आहेत त्यामध्ये रेसोकॅडोट्रिलचा रोल काय आहे? पिडियाट्रिक पेशंटमध्ये आपण ते अँटीमोटिलिटी पेक्षा अँटीसिक्रेटरी रेसोकॅडोट्रिल प्रेफर करतो. अँटीमोटिलिटी ड्रग्स जनरली बिलो 4 इयर ते आपण यूज करत नाही. तर त्या रेसोकॅडोट्रिल विषयी 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. आणि प्रोबायोटिक्स म्हणजे काय आणि त्याचे 2 ते 3 युजेस सांगा आणि त्याचे 2 एक्झाम्पल सांगा, हा पण 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. आयबीडी विषयी मला म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू असं वाटतं की डिटेलमध्ये तुम्हाला विचारणार नाही, कारण आयबीडी ही जनरल डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण जनरली जनरल फिजिशियन ट्रीट करत नाही. त्यासाठी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट जे आहेत तेच आयबीडी जी मॅनेजमेंट आहे ते पाहतात. तरी पण त्याच्याविषयी नॉलेज असणं महत्वाचं आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल ड्रग थोडक्यात पाहूया. तर यामध्ये आपल्याला अँटीमोटिलिटी ड्रग्सवर शॉर्ट नोट पॉईंट ऑफ व्ह्यू कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि प्रोबायोटिक वर पाहायचं डिस्कस करणार आहोत आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याचप्रमाणे बाकी ड्रग ब्रीफ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर क्लासिफिकेशन लक्षात आलं तुमच्या? स्पेसिफिक ड्रग, नॉन स्पेसिफिक ड्रग, त्यानंतर प्रोबायोटिक्स आणि आयबीडी साठीचे ड्रग. हो सर. ओके, ठीक आहे. तर अँटीमायक्रोबियल्स जे आहे त्याविषयी डिटेलमध्ये मी आता जरी डिस्कस करतोय तरी पण त्याचे मेकॅनिझम वगैरे आता आपण पाहणार नाही. फक्त अँटीमायक्रोबियलचा रोल काय आहे ते आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. तर अँटीमायक्रोबियल विषयी तुम्हाला माहित, जे ड्रग आपण डायरेक्ट यूज करतो ते सगळे ड्रग्स तुम्ही आता जस्ट आपण डिस्कस केलेलं आहे आणि तुम्हाला ते माहिती आहे. तर अँटीमायक्रोबियल ड्रग्स मध्ये एक महत्वाचं पॉइंट आहे, empiric use of antibiotic in all cases of diarrhea is not justified. म्हणजे प्रत्येक डायरियाच्या पेशंटला अँटीबायोटिक यूज केलेच पाहिजे असं नाही. प्रत्येक पेशंटला अँटीबायोटिकची गरज पडत नाही. त्याचे काही कारण मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया जो आहे चिल्ड्रन मध्ये तो कोणता आहे? रोटाव्हायरस. रोटाव्हायरस. मग व्हायरल इन्फेक्शनला अँटीबायोटिक्स लागू पडतील का? जे अँटीबॅक्टेरियल ड्रग आहे ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह राहतील. म्हणजे व्हायरल ओरिजिनचा डायरिया आहे आणि तुम्ही नॉरफ्लॉक्सासिन दिलं तर तो नॉरफ्लॉक्सासिन इफेक्टिव्ह राहील का? नाही. बरोबर आहे. तर बॅक्टेरियल पॅथोजन जे आहेत ते काही फ्रॅक्शन केसेस मध्येच म्हणजे फ्रॅक्शन केसेस जे आहेत ते बॅक्टेरियल पॅथोजन मुळे होता. मेजॉरिटी जे मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया इज रोटाव्हायरस. ओके. आता even in bacterial diarrhea, antimicrobial alter the course of illness in selected cases. काही सिलेक्टेड केसेस मध्येच बॅक्टेरियल डायरिया मध्ये अँटीमायक्रोबियल त्या डिसीजचा कोर्स अल्टर करतात. हे पॉइंट तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. त्यानंतर अँटीमायक्रोबियल मे प्रोलॉंग द कॅरियर स्टेट. अँटीमायक्रोबियल यूज केल्यामुळे कॅरियर स्टेट प्रोलॉंग होऊ शकते. आता अॅक्यूट डायरियाचे 2 प्रकार आपण पाहिले होते. एक नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया पाहिला होता आणि एक इन्व्हेजिव्ह डायरिया पाहिला होता. आठवतंय तुम्हाला नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह डायरिया? जो अॅक्यूट डायरिया आहे, व्हेरियस बॅक्टेरिया त्याला रिस्पॉन्सिबल असतात, व्हायरसेस प्रोड्यूस करू शकतात, पॅरासायटिक इन्फेक्शनमुळे डायरिया होऊ शकतात. तर ते 2 प्रकारच्या ग्रुपमध्ये आपण डिस्कस केले होते, नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया आणि इन्व्हेजिव्ह डायरिया. आणि त्यातला फरक पण पाहिला होता. काय फरक होता? आता नॉन इन्व्हेजिव्ह डायरियाचे पॉइंट्स आपण बघितले तर नॉन इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये ओके प्रोफ्यूज वॉटरी डायरिया असतं, सिग्निफिकंट डिहायड्रेशन असतं, ओमेटिंग कॉमन असते, परंतु स्टूलमध्ये म्युकस किंवा ब्लड नसतं कारण तिथे इन्व्हेजन झालेलं नसतं. फिवर किंवा ॲब्डोमिनल पेनही त्या पेशंटमध्ये नसतं. तर नॉन इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये हा वॉटरी डायरिया आहे. ओके, खूप वॉटर लॉस त्यात होतं
त्यामुळे सिग्निफिकंट डिहायड्रेशन पेशंटला होतं. वॉमिटिंग पण कॉमन आहे, परंतु नॉन इन्व्हेसिव्ह डायरियामध्ये म्युकस आणि ब्लड हे स्टूलमध्ये दिसत नाही. त्याचप्रमाणे पेशंटला फीवर किंवा ॲब्डॉमिनल पेन होत नाही. आता नॉन इन्व्हेसिव्ह डायरिया कोणत्या ऑर्गॅनिझममुळे होऊ शकतो, ह्या ऑर्गॅनिझमची नावं मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर त्यासाठी मायक्रोबायोलॉजीचं नॉलेज तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण आता हे सगळे ऑर्गॅनिझमची नावं एवढी आहेत की त्यातली काही ऐकली असतील तुम्ही, काही नसन ऐकली. ठीक आहे, फक्त आता नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. ई कोलाय नावाचा ऑर्गॅनिझम तुम्ही ऐकलाय? हो सर. हा ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. युटीआय इन्फेक्शन मध्ये, युटीआय आणि काही डायरियाच्या केसेसमध्ये हा ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व असतो. तर त्याचे पण टाईप आहे, एंटेरोपॅथोजेनिक ई कोलाय, एंटेरोटॉक्सिजेनिक ई कोलाय, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात मी डिटेल जाणार नाही. तर नॉन इन्व्हेसिव्ह डायरिया कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे होतो? एंटेरोटॉक्सिजेनिक ई कोलाय. परंतु एंटेरोपॅथोजेनिक ई कोलायने कोणता डायरिया होतो? इन्व्हेसिव्ह डायरिया इन्व्हॅझिव्ह. होतो. तर एंटेरोटॉक्सिजेनिक ई कोलाय. साल्मोनेला एंटरायटिसनी नॉन इन्व्हेसिव्ह डायरिया होतो, परंतु साल्मोनेला टायफिमोरियम, साल्मोनेला टायफी जो ऑर्गॅनिझम आहे त्याने कोणता डायरिया होतो? इन्व्हेसिव्ह डायरिया होतो. बरोबर आहे. विब्रिओ कोलारा नॉन इन्व्हेसिव्ह डायरिया प्रोड्यूस करतो. स्टॅफिलोकोकस ऑरियस, बॅसिलस सीरस किंवा रोटा व्हायरस यांनी जे डायरिया होतात ते नॉन इन्व्हेसिव्ह डायरिया असतात. तर इन्व्हेसिव्ह डायरिया कशात होतो? शिगेला डिसेंट्री, एंटेरोपॅथोजेनिक ई कोलाय, साल्मोनेला टायफिमोरियम, एर्सिन्ना एंटेरोकोलाइटिया, कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली, एंटॅमिबा हिस्टोलायटिका, जियार्डिया लॅम्बलिया, म्हणजे जे पॅरासाइटिक इन्फेक्शन जे आहे त्यांनीही इन्व्हेसिव्ह डायरिया होतो. तर नॉन इन्व्हेसिव्ह आणि इन्व्हेसिव्ह डायरिया मधलं जे ऑर्गॅनिझम आपण ते पाहिलेले आहेत. आता इन्व्हेसिव्ह डायरियाचे ज्या प्रॉपर्टीचे त्या मी तुमच्याशी डिस्कस करायचो राहिलो. इन्व्हेसिव्ह डायरिया मध्ये काय असतं की जे स्टूल मधलं फ्लुइड लॉस होतं स्टूल मध्ये, ते स्मॉल व्हॉल्यूम लॉस होतं. वॉमिटिंग त्या पेशंटमध्ये जनरली नसते, परंतु ह्या पेशंटच्या स्टूलमध्ये म्युकस किंवा ब्लड किंवा म्युकस आणि ब्लड दिसून येतं. ह्या पेशंटला फिवरही असतो आणि ॲब्डॉमिनल पेनही असतं. तर इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह मधला जो फरक आहे तो ह्या दोन पॉइंट वरून तुमच्या लक्षात येईल. नॉन इन्व्हेसिव्ह मध्ये म्युकस किंवा ब्लड स्टूलमध्ये नसतं, फिवर किंवा ॲब्डॉमिनल पेन नसतं. इन्व्हेसिव्ह मध्ये म्युकस किंवा ब्लड स्टूलमध्ये असतं आणि पेशंटला फिवर किंवा ॲब्डॉमिनल पेन असतं. तर नॉन इन्व्हेसिव्ह डायरियाला अँटीबायोटिकची गरज पडत नाही. ओके, ओनली ORS is the main important step in the treatment. But if diarrhea is due to invasive type, in that case, antimicrobial needed in most cases of invasive diarrhea along with ORS solution. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके, आता हे सगळे गाईडलाईन्स नुसार आपण डिस्कस करत आहोत. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही डायरियाच्या पेशंटला अँटीबायोटिक्स पहिल्या दिवसापासून चालू करत असता का फक्त ORSच देता? नाही, अँटीबायोटिक पण देतो सर. अँटीबायोटिक देतो. प्रीबायोटिक वगैरे सगळं देतो सर. सगळेच देता? ओके. हो. समजा आता रोटा व्हायरस ने जो डायरिया होतो त्यामध्ये आता अँटीमायक्रोबियल द्यायची गरज नाहीये, बरोबर आहे. परंतु क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये काय आहे की पहिली गोष्ट डायग्नोसिस हे आहे ते आपल्याला कन्फर्म झालं पाहिजे कोणत्या ऑर्गॅनिझमने तो झालेला आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला स्टूल कल्चर करणं गरजेचं आहे. आणि स्टूल कल्चर हे इंडियामध्ये कॉमनली होतं का? नाही. नाही होत. नाही, का नाही नाही होत? होत. कारण त्याची कॉस्ट एक फॅक्टर आहे. पेशंट विलिंग नसतं. पेशंटला आपल्या इथला जो नॉलेज म्हणता येईल किंवा त्यांचं जे हे आहे आजाराबद्दल, त्यांना असं वाटतं की एवढ्या छोट्या आजारासाठी टेस्ट करायची काय गरज आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपण इम्पिरिकल थेरपीकडे जास्त जातो.
डायरिया आहे, मग त्याला अँटीबायोटिक, अँटी मायक्रोबियल म्हणजे अँटी बॅक्टेरियल पण स्टार्ट करा, अँटी अमेबिक पण स्टार्ट करा, ORS पण स्टार्ट करा. मग तो कोणताही डायरिया असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल असेल किंवा प्रोटोझोअल असेल, तो कव्हरच होऊन जाईल. बरोबर आहे. त्यामुळं असं आपण ट्रीटमेंट अप्रोच ठेवतो, परंतु तो रॅशनल नाहीये, तो रॅशनल नाहीये. ठीक आहे, आपण ते नंतर पाहणारच आहोत. ओके. आता कोणत्या डायरियामध्ये अँटीबायोटिक आपण यूज नाही केले पाहिजे? अँटीबायोटिक्स आर ऑफ नो व्हॅल्यू इफ डायरिया इज ड्यू टू नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिन. नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिन असेल तर त्यात यूज करायचीच गरज नाहीये. मग तो समजा IBS मो डायरिया असेल, ओके, त्यात यूज करून काही गरज नाही यूज कर, कारण नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिन आहे. सिलियाक डिसीज मध्ये यूज करायची गरज नाही. पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सी, ट्रॉपिकल स्प्रू, थायरोटॉक्झिकोसिस, ह्या सर्व, हे जे सगळे कॉजेस मी डिस्कस करत आहोत, हे क्रोनिक डायरियाचे कॉजेस आहे. आणि यामध्ये जे डिफेक्ट आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे. त्यात आपल्याला हा इन्फेक्शन झालेलं नसतं पेशंटमध्ये, आपल्या पेशंटला, त्यामुळे तिथं अँटीबायोटिकचा रोल नाहीये. त्याचप्रमाणे अँटीबायोटिक कोणत्या डायरियामध्ये उपयुक्त नाहीये? जो डायरिया व्हायरल ओरिजिनचा आहे, रोटा व्हायरसमुळे होतो, त्यात अँटीबायोटिकचा काहीच रोल नाहीये. ठीक आहे. तर नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिनचे डायरिया आणि व्हायरल ओरिजिनचे डायरिया यामध्ये अँटीबॅक्टेरियल ड्रग उपयुक्त राहतील का? नाही. समजलंय हे? हो. ओके. नेक्स्ट पॉइंट. आता हे सर्व कोणत्या आजारात कोणते ड्रग यूज करतो त्याविषयी दिलेलं आहे. आपण वेगवेगळे कंडिशन्स पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे. कोलारा नावाचा आजार कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे होतो? विब्रियो कोलेरा. व्हिब्रियो कोलेरा. हा ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे का ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे? कोलेरा ग्राम नेगेटिव्ह. ग्रॅम निगेटिव्ह आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता त्यात मी डिटेल जाणार नाही. प्रत्येक ऑर्गॅनिझम हाच तो कोणत्या ग्रुपचा आहे माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर कोलारा, विब्रियो कोलारा जो आहे, हा ऑर्गॅनिझम कोलारा होतं. वॉटर इज स्टूल येतं, राईस वॉटर लाईक डायरिया असं म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये आपण कोणते ड्रग यूज करतो विब्रियो कोलारासाठी? त्यामध्ये टेट्रासायक्लिन, नॉरफ्लॉक्सासिन. ओके, टेट्रासाइक्लिन, नॉरफ्लोक्सासिन, कोट्रिमोक्झाझोल. आता कोट्रिमोक्झाझोल हे कॉमनली यूज होत नाही, कारण त्याला रेजिस्टन्स डेव्हलप झाला आहे. ओके. ब्रँड नेम काय सांगितलं होतं तुम्ही त्याचं? रन सेप्टॉन. सेप्ट्रॉन. सेप्टॉन ते आता यूज करता का तुम्ही? नाही सर. नाही. ओके. तर नॉरफ्लोक्सासिन, जो फ्लुरोक्विनोलोन्स आहेत ना, हे फ्लुरोक्विनोलोन्स डायरियामध्ये आपण खूप कॉमनली यूज करतो, बरोबर आहे. नॉरफ्लोक्सासिन आहे, ओफ्लोक्सासिन आहे. त्याचप्रमाणे मग टेट्रासाइक्लिन हे आपण कोलारामध्ये यूज करू शकतो. अल्टरनेटिव्हली आपण इरेथ्रोमायसिन किंवा एम्पिसिलिन ही कोलाराच्या पेशंटला देऊ शकतो. ओके. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचा ऑर्गॅनिझम तुम्ही ऐकलाय? नाही. काही वेळेस डायरिया हा विब्रियो कोलारा एक ऑर्गॅनिझम आहे, तसंच कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्यांनीही डायरिया होऊ शकतो. आता हे सगळे नावं तुम्हाला काही एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, परंतु हे नावं कधी तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ऐकायला भेटले तर त्याविषयी माहीत पाहिजे म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. कॅम्पोलोबॅक्टर जो आहे हा ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे आणि त्यानेही डायरिया होतो. त्यात आपण मग फ्लुरोक्विनोलोन्स यूज करू शकतो. त्याचप्रमाणे इरेथ्रोमायसिन, ॲझिथ्रोमायसिन ही उपयुक्त आहे. ओके, लक्षात आलं? ओके. त्यानंतर क्लोस्ट्रिडियम डिफिसिली नावाचा ऑर्गॅनिझम तुम्ही ऐकलाय? नाही. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी ऐकलाय? हो सर. त्यांनी कोणता आजार होतो? टिटनस. टिटॅनस. आणि तो होऊ नये म्हणून काय करतो आपण? टीटी देतो, इंजेक्शन टीटी. इंजेक्शन TT देतो. ओके. तर
क्लोस्ट्रिडियम डिफिसिली जो आहे हा क्लोस्ट्रिडियम ग्रुप मधला एक ऑर्गॅनिझम आहे आणि क्लोस्ट्रिडियम डिफिसिली जो ऑर्गॅनिझम आहे तो डायरिया करतो. जनरली ज्या पेशंटला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देतो त्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिल्यामुळं नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो आणि तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतो आणि त्यामुळं डायरिया होतं. तर जो अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया आहे हा मुख्यतः करून क्लोस्ट्रिडियम डिफिसिली नावाच्या ऑर्गॅनिझम मुळे होतो. म्हणजे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं क्लोस्ट्रिडियम डिफिसिली ग्रो होणार आणि तो डायरिया प्रोड्यूस करतो. तर क्लोस्ट्रिडियम डिफिसिली नावाचा ऑर्गॅनिझम जो ग्रोथ झाला तर त्यामुळे जो डायरिया होतो त्याला अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया म्हणतात. सुडोमेम्ब्रेनस एन्टेरोकोलायटिस डेव्हलप होतं आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे हा ऑर्गॅनिझम अनएरोबिक ऑर्गॅनिझम आहे आणि क्लोस्ट्रिडियम डिफिसिली हा अनएरोबिक ऑर्गॅनिझम असल्यामुळं त्याच्या अगेन्स्ट जे ड्रग अनएरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट यूज होतात ते आपल्याला यूज करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये बेस्ट ड्रग कोणता आहे? मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडायझोल. तुम्हाला सर्वांना माहित आहे मेट्रो हा पण अनएरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करतो. मेट्रो हा एरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही. मेट्रो हा कोणता ग्रुप कव्हर करतो? अनएरोबिक. अनारोबिक. वॅन्कोमायसिन इज अन अल्टरनेटिव्ह ड्रग. म्हणजे क्लोस्ट्रिडियम डिफिसिली असोसिएटेड डायरियाच्या ट्रीटमेंटसाठी कोणता ड्रग तुम्ही यूज करणार असा जर एमसीक्यू आला, ड्रग ऑफ चॉईस फॉर क्लोस्ट्रिडियम डिफिसिली असोसिएटेड डायरिया किंवा ड्रग ऑफ चॉईस फॉर सुडोमेम्ब्रेनस एन्टेरोकोलायटिस, तर तुमचा आन्सर काय असेल? मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडायझोल. क्लिअर? ओके. आता काही वेळेस काही पेशंटला डायव्हर्टिकुलायटिस असतं किंवा ब्लाइंड लूप असता, तिथं बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि डायरिया होतो. तिथं आपण टेट्रासायक्लिन किंवा मेट्रोनिडायझोल यूज करू शकतो. अमेबियासिसच्या पेशंटला कोणता ड्रग तुम्ही यूज करणार? मेट्रोनिडाझोल. अमेबियासिस म्हणजेच अमेबिक डिसेंट्री. कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे अमेबियासिस होतं? ई हिस्टोरिटिका. एंटॅमिबा हिस्टोलायटिस. हिस्टोलायटिका. ओके, एंटॅमिबा हिस्टोलायटिका हा एक लायटिका. पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम आहे. हा एक पॅरासाइट आहे. ओके, आणि त्यांनी अमेबियासिस किंवा अमेबिक डिसेंट्री होते. ओके, त्यासाठी आपल्याला अँटी अमेबिक ड्रग द्यावा लागतं. तर मेट्रोनिडायझोल हे अँटी अमेबिक ड्रग आहे, अमेबिसाइडल ड्रग आहे. ओके, त्याचबरोबर डायलॉक्झॅनॉइड फ्युरोहिट ही आपण मेट्रोनिडायझोल यूज केल्यानंतर करतो. का करतो आपण ते नंतर पाहणारच आहोत जेव्हा आपण अँटी अमेबिक ड्रग डिस्कस करणार आहोत. जीआरडीएसिस हा पण एक पॅरासाइटिक इन्फेक्शन मुळे होणारा डायरियाचा प्रकार आहे आणि जीआरडीएसिस हा आजार जो आहे त्या आजारासाठी जीआरडीएसिस लॅम्ब्लिया ह्या ऑर्गॅनिझम मुळे तो होतो आणि जिआरडिया लॅम्ब्लिया ह्या ऑर्गॅनिझम मुळे तो होतो, जिआरडिया लॅम्ब्लिया. आणि त्यासाठीही आपल्याला मेट्रोनिडायझोल आणि डायलॉक्झॅनॉइड फ्युरोएट यूज करावा लागता. तर एमसीक्यू असा आहे की अमेबिक डिसेंट्रीसाठी कोणता ड्रग तुम्ही प्रेफर करणार? तर त्यात तुम्हाला मेट्रोनिडायझोल किंवा बाकी पण आपण यूज करतो. मेट्रोनिडायझोलचे जे ग्रुप मधले ड्रग आहे ऑर्निडायझोल, सेक्निडायझोल ते पण आपण यूज करतो. जिआरडिया साठीच पण आपण तो ग्रुप यूज करतो. अँटी अमेबिक ग्रुप जो आहे मेट्रोनिडायझोल, टिनिडायझोल, ऑर्निडायझोल, सेक्निडायझोल हे सर्व आपण यूज करतो. यामध्ये नॉरफ्लोक्झासिन किंवा ओफ्लोक्झासिन उपयुक्त ठरत नाही. तर अँटी मायक्रोबियल यूज करताना कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम तर अमेबिक हेपॅटायटिस मध्ये क्लोरोक्विन पण वापरतात ना? अमेबिक हिपॅटायटिस अमेबिक लिव्हर डिसीज जो आहे त्यामध्ये आपण क्लोरोक्विन यूज करतो. परंतु आपण इंटेस्टायनल अमेबिक इन्फेक्शन असेल तर त्यात नाही करत, कारण क्लोरोक्विनचं ऍब्सॉर्प्शन हे चांगलं आहे. त्यामुळे लार्ज इंटेस्टाईन मध्ये फार कमी अमाऊंट क्लोरोक्विनची येते. तर क्लोरोक्विन हा एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी यूज करतात. क्लोरोक्विन
एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी यूज करतात. ओके. तर क्लोरोक्विनचे खूप सारे युजेस आहे. क्लोरोक्विन आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये पण यूज करू शकतो, परंतु लॉंग टर्म आपण यूज नाही करू शकत, कारण लॉंग टर्म यूज केला क्लोरोक्विन तर कोणता आजार होतो किंवा कोणता साईड इफेक्ट होतो. आपण जनरल फार्मॅक मध्ये पाहिलेलं आहे की क्लोरोक्विनचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असल्यामुळे लॉंग टर्म यूज केल्यामुळं तो कॉर्निया किंवा रेटायनामध्ये डिपॉझिट होऊ शकतो आणि बुल्स आय रेटायनोपॅथी होऊ शकते. त्यामुळे ओके, द क्लोरोक्विनचे युजेस जे आहेत ते आपण जेव्हा क्लोरोक्विन डिस्कस करू त्यावेळेस आपण पाहूया. एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. मग एक्स्ट्रा इंटेस्टायनल म्हणजे इंटेस्टाईन सोडून बाकी ठिकाणी जिथं इन्फेक्शन जे होतं अँटी हिस्टोलायटिकाचं, मग ते लिव्हर असेल त्यामध्ये आपण यूज करू शकतो. ओके. तर त्यात आपण क्लोरोक्विन देतो. ठीक आहे. आता हे कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे डायरिया होतो ते जर माहित असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट माहित आहे. मग यामध्ये कोणते अँटीमायक्रोबियल तुम्ही डायरियामध्ये यूज करतात त्याविषयी तुम्हाला थोडं माहित असणं गरजेचं आहे. साल्मोनेला फूड पॉइझनिंग जनरली हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. त्यामध्ये अँटीबायोटिक यूज सिव्हिअर केसेसमध्ये आपण यूज करतो. ओके. ट्रॅव्हलर्स डायरिया आहे, त्यात मोस्टली एन्टेरोटॉक्सिजेनिक इकोलाय किंवा कॅम्पलोबॅक्टर किंवा व्हायरल इन्फेक्शन मध्ये होतो. त्यात आपण सिप्रो, नॉरफ्लॉक्झासिन, ओफ्लॉक्झासिन, टॉक्झिसायक्लिन, कॉट्रिमोक्झासोल ड्रग यूज करतो. रिसेंटली USFDA ट्रॅव्हलर्स डायरियासाठी रिफॅक्झिमिन नावाचा ड्रग ही अप्रूव्ह केलेला आहे. इन्व्हेजिव्ह डायरिया जो आहे त्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक देणं फार महत्वाचं आहे. आता इन्व्हेजिव्ह डायरिया असेल तर अँटीबायोटिक्स हे यूज केलेच पाहिजे. इन्व्हेजिव्ह डायरिया आपण पाहिलं शिगेला, एन्टरोपॅथोजेनिक इकोलाय, साल्मोनेला टायफिमोरियम, एन्सिना एन्टेरोकोलायटिका यासारख्या ऑर्गॅनिझम मुळे होतो. आणि त्यात फ्लुरोक्विनोलोन ग्रुप जो आहे, सिप्रो, ओफ्लॉक्झासिन, नॉरफ्लॉक्झासिन किंवा क्वाट्रिमोक्झासोल आणि टेट्रासायक्लिन सारखे ड्रग, डॉक्झिसायक्लिन हे आपण यूज करू शकतो. तर हे जे ड्रग्ज आहेत डायरियामध्ये आपण यूज करतो, तर हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग्ज वेगवेगळ्या ग्रुपचे आहेत. आपण आता अँटीमायक्रोबियल टॉपिक कंप्लीट झालेलं नाही आपलं, फक्त तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी इथं डिस्कस करतोय. फ्लुरोक्विनोलोन ग्रुपचे कोणते ड्रग आपण यूज करू शकतो? सिप्रो, नॉरफ्लॉक्झासिन, ओफ्लॉक्झासिन आहेत. मॅक्रोलाइट जे आहेत ॲझिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन आपण ते यूज करतो. टेट्रासायक्लिन मध्ये टेट्रासायक्लिन नावाचा ड्रग आहे किंवा डॉक्झिसायक्लिन आपण यूज करू शकतो. नायट्रोमी डायझॉल मध्ये मिनी मेट्रोनडायझॉल, टिनिडायझॉल आपण यूज करू शकतो. ल्युमिनल अमिजाइड जो आहे तो डायलॉक्झोनाइड फ्युरोएट आहे. आणि क्वाट्रिमोक्झाझोल नावाचा ड्रग जो आहे सेफ्ट्रॉन, तो सल्फामिथॅक्झोझोल आणि ट्रायमिथोप्राइम याचं कॉम्बिनेशन आहे. सल्फामिथॅक्झोझोल आणि ट्रायमिथॅक्झोल. तर को मीन्स कॉम्बिनेशन, ट्राय मीन्स ट्रायमिथोप्राइम आणि मोक्झाझोल म्हणजे सल्फामिथॅक्झोझोल. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रायमिथोप्राइम अँड सल्फामिथोक्झाझोल. तर क्वाट्रिमोक्झाझोल हे दोन ड्रगचं कॉम्बिनेशन आहे. ओके. जस्ट एक मिनिट हा, मला एक फोन येतोय. ठीक आहे. तर हे अँटीमायक्रोबियल ड्रगचे नावं थोडेफार तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला ते सर्वांना माहीत आहे, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही यूज करत आहात ते ड्रग्स. ओके. तर डोस तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील त्यामुळे मी त्यात डिटेल जात नाही. नंतर एक स्लाइडमध्ये आपण सगळे डोस पाहूया. हा ड्रग तुम्ही यूज करता का, रिफॅक्झिमिन? हो सर, करतो. बरं, कशासाठी यूज करता रिफॅक्झिमिन? डायरियासाठी करतो. ओके, परत डायरियासाठी यूज करता. अजून?
हेपॅटिक एनसेफ मध्ये पण केलेलं आहे attack. व्हेरी गुड. हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी पण आपण यूज करतो. तर ठीक आहे. रिफॅक्झिमिन नावाचा जो ड्रग आहे हा मिनिमली ऍब्सॉर्ड ओरल रिफामायसिन आहे. रिफामायसिन हे रिलेटेड रिफाम्पिसिन ग्रुपचं हे ड्रग आहे. म्हणजे टीबी मध्ये आपण रिफाम्पिसिन यूज करतो, रिफाम्पिन त्या ग्रुपशी रिलेटेड आहे. फक्त याचं ओरल ऍब्सॉर्प्शन हे कमी असतं. आणि USFDA ने हा ड्रग आता अप्रूव्ह केलेला आहे. इम्पिरिकल ट्रीटमेंट ऑफ ट्रॅव्हलर्स डायरिया, ओके, कॉज बाय, फार महत्वाचं आहे, नॉन इन्व्हेजिव्ह स्ट्रेन ऑफ ई कोलाई इन ॲडल्ट्स अँड चिल्ड्रन अबाउट 12 इयर्स ऑफ ओल्ड. म्हणजे USFDA ने हा ड्रग ट्रॅव्हलर्स डायरियासाठी अप्रूव्ह केलेला आहे, रिफॅक्झिमिन. आणि हा ट्रॅव्हलर्स डायरिया कशाने कॉज झालेला असला पाहिजे? नॉन इन्व्हेजिव्ह स्ट्रेन ऑफ ई कोलाई. आपण हा ड्रग ॲडल्ट आणि चिल्ड्रन 12 वर्षापेक्षा जास्त वय असेल त्यामध्ये आपण यूज करतो. 200 मिलीग्रॅम 3 दिवस हा डोस आहे त्याचा. 200 मिलीग्राम. आता हा डोस मी डायरियासाठी सांगत आहे. ट्रॅव्हलर्स डायरियासाठी 200 मिलीग्रॅम TDS फॉर 3 days, रिफॅक्झिमिन. ओके. त्याचप्रमाणे काही गोष्टी त्याच्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे. ओके. It should not be used in patients with diarrhea complicated by fever or blood in the stool or diarrhea due to pathogens other than E. coli. तर ॲज पर गाईडलाईन्स काय आहे की रिफॅक्झिमिन हा ट्रॅव्हलर्स डायरियामध्ये आपण यूज करतो. नॉन इन्व्हेजिव्ह स्ट्रेन जो आहे इकोलायचा त्यासाठी तो अप्रूव्ह झालेला आहे. परंतु ज्या पेशंटमध्ये डायरिया विथ फिवर आहे किंवा ब्लड स्टूल मध्ये जात आहे आणि म्हणजेच तो इन्व्हेजिव्ह डायरिया आहे आपण म्हणू शकतो, किंवा डायरिया जर ई कोलाई सोडून बाकी पॅथोजनमुळे होत असेल तर त्यामध्ये जनरली हा अवॉइड केला पाहिजे. इट इज ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. 550 मिलीग्रॅम TDS फॉर 14 days. तर डोस IBS साठी जास्त आहे. इथं आपण 550 मिलीग्रॅम टॅबलेट यूज करतो. TDS आहे फ्रिक्वेन्सी आणि 14 दिवस देतो. जर पेशंटला रिकरन्स आला तर त्या पेशंटमध्ये आपण परत 14 दिवस 550 mg BD डोस रिपीट करतो. तर रिफॅक्झिमिन इरिटेबल बावेल सिंड्रोम साठीही अप्रूव्ह झालेला आहे. डोस 550 mg TDS फॉर 14 days आहे. लक्षात आलं? आता आपण रिफॅक्झिमिन तुम्ही यूज करता त्यामध्ये तुम्ही हे पाहता का ई कोलायमुळे डायरिया आहे का दुसऱ्या काही कारणांमुळे आहे? नाही. MR काय प्रमोट करतात? ट्रॅव्हलर्स डायरिया असेल तर ते प्रमोट करतात की ओके. पण आपण कोणत्याही डायरियाला देत असू म्हणजे प्रॅक्टिस मध्ये आपण तसं काही डिफरन्शिएट नाही करत इकोलायमुळे आहे का कशामुळे आहे. बरोबर आहे. तर नाही. आता हे गाईडलाईन्स आहेत. गाईडलाईन्स ज्या दिल्या आहेत किंवा जे रिसर्च झाला आहे त्याच्यानुसार हे असतं. ओके. तर अजून काही लोकांनी केलंय रिफॅक्झिमिन यूज? नाही. ओके. हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी जस्ट आता मॅडमने सांगितलं की रिफॅक्झिमिन आपण तिथंही यूज करतो. 550 mg BD आपण यूज करतो. तर यामध्ये तो कसा इफेक्टिव्ह आहे रिफॅक्झिमिन, तो देण्यामागचा उद्देश काय आहे? तर आता जो अमोनियाचा सोर्स आहे बॉडीमध्ये तो एक इंटेस्टाईन मधूनही काही अमोनिया ब्लड मध्ये येतो. तर जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा आहे ते अमोनिया प्रोड्यूस करतात. ओके. आणि रिफॅक्झिमिन दिल्यामुळे हे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतं आणि तो डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा नसतील तर तिथं अमोनिया प्रोडक्शन होणार नाही आणि त्यामुळं इनडायरेक्टली ब्लड अमोनिया लेवल डिक्रीज होते. बरोबर आहे. तर 550 mg BD आपण देतो. जर 550 टॉलरेट नाही झालं तर 400 mg BD पण आपण देतो. ओके. आणि त्याचप्रमाणे बिफोर अँड आफ्टर गट सर्जरी ही प्रोफॅलेक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू रिफॅक्झिमिन आपण देऊ शकतो.
तर हे रिफॅक्झिमिनचे युजेस झाले. म्हणजे ट्रॅव्हलर्स डायरिया एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, IBS एक लक्षात ठेवायचं आहे, आणि हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर हे सर्व अँटीबायोटिक्स आपण डायरियात यूज करतो, त्यांचं डोसेस आहेत. तुम्हाला सर्वांचे डोसेस माहीतच आहेत, त्यामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके. त्यामुळे डोसेस एक्झाम मध्ये आम्ही एक्सपेक्ट करत नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. ओके. तर रिफॅक्झिमिन हा नवीन एक ड्रग मेन्शन झालाय त्रिपाठीमध्ये. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी तो डिस्कस केलेला आहे. ओके, लक्षात आलं रिफॅक्झिमिन विषयी. आवाज येतोय ना माझा? हो सर. हो सर. एक मिनिट आहे काय. एक मिनिट. जस्ट एक. ठीक आहे. ओके, आपण आता बाकीचे जे अँटीबायोटिक्स पाहिलेले. जस्ट ओपन दिसत नाही ना? आलंय. हा, स्क्रीन आली आली. स्क्रीन आलंय, पण मला जे हे पाहिजे ते नाही येते. जस्ट एक मिनिट. ओके, आलंय. ठीक आहे. आता हे काही नावं मी मेन्शन केले टॅबलेटचे, सर्वांना माहीतच येते, त्यात मी काही डिटेल जात नाही. ठीक आहे. सिप्रोफ्लॉक्झासिन, ओफ्लॉक्झासिन, मेट्रोनडायझॉल, टिनीडायझॉल. ओके, टिनिबा ब्रँड नेम आहे. ओके. त्यानंतर निटॅचोक्झानाइड नावाचा ड्रग ऐकलाय का तुम्ही? हो सर. पुढे यूज करता हे पहा, ते एक आलंय. डायरिया मध्ये use करतो. ओके, निटॅचोक्झानाइड डायरियासाठीच यूज करता. ओके, कोणत्या डायरियासाठी? प्रोटोझोआ किंवा पॅरासायटिक असं वाटलं तर. ओके, प्रोटोझोल किंवा हा म्हणजे पॅरासायटिक आहे. त्या डायरियामध्ये आपण यूज करतो. बरोबर आहे. त्यांना त्यांना त्याला अजून म्हणजे तो अँट हेल्मेंथिक ऍक्शन पण आहे त्याला. तर त्यामुळे त्याला असं ब्रॉड स्पेक्ट्रम जे प्रॉपर्टी आहे ना, ती निटॅचोक्झानाइडला आहे. तर तुम्ही सर्च करा, आणि इवन गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पण ते निटॅचोक्झानाइड कॉमनली यूज करतात. तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे ते ग्रुपवर टाका, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल की निटॅचोक्झानाइड नावाच्या ड्रगचे डिटेल्स. ओके. डायलोक्झानाइड फ्युरोएट तुम्ही यूज केलंय का? हं? डायलोक्झानाइड फ्युरोएट. नाही, तो नाही केला सर. ओके, म्हणजे तुम्ही अमेबिक डिसेंट्री असेल तर फक्त मेट्रोनिडायझोलच यूज करता. ओर्निडाझोल, ओके. सब्सिडाझोल. पूर्वी. ओके. हॅलो. तर डायलॉक्सिनेट फ्युरेट म्हणजेच एंट्रोक्विनॉल ना, पूर्वी यायची ती. एंट्रोक्विनॉल ब्रँड नेम का? येस. डायलॉक्सिनेट फ्युरेट. नाही, आता त्याचं एंट्रोक्विनॉलचं ब्रँड म्हणजे मला त्याविषयी त्यात काय आहे ते नाही आठवत आहे. एंट्रोक्विनॉल. ॲमिक्लिन पण येते ना सर त्याच्यात, सेम थिंग. डायलॉक्सिनेट फ्युरेट, ॲमिक्लिन प्लस. ओके. एंट्रोक्विनॉल जे आहे, इंट्रोक्विनॉल यूज केलं पण त्याच्यात दुसरंच काहीतरी एंट्रोक्विनॉल जी आहे ना, ती क्विनाइडोक्लोर आहे. ती दुसरंच काहीतरी. ती अँटी अमेबिक ड्रगच आहे. पूर्वी खूप यूज झालेला असेल ते पहा. हो. बरोबर आहे. किंवा ज्यांनी रिस्पॉन्स नाही झाला मेट्रोनी किंवा टिनिडायझोलनी, तर त्यात मग ते क्विनाइडोक्लोर पण आपण यूज करतो. तर ती क्विनाइडोक्लोर नावाचं जे ड्रग आहे ते एंट्रोक्विनॉल मध्ये आहे. तर एंट्रोक्विनॉल मध्ये क्वीन आयडोक्लोर आहे. हो. क्वीन याच्याविषयी पण तुम्ही सर्च करा.
जपानच्या लोकांमध्ये याच्यामुळे कोणता ऍडव्हर्स इफेक्ट होतो ते पहा. ओके, जपानमध्ये हा यूज नाही करत, इंडियात यूज होतो, हे स्टील अजून यूज होत असेल, पण जपानच्या लोकांमध्ये नाही यूज करत तो. तर क्वीन आयडोक्लोरचा ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे जपान लोकांमध्ये, काय दिसून आला, त्याविषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ते नंतर सर्च करा क्वीन आयडोक्लोर विषयी. ठीक आहे. तर डायलॉक्झेनॉइड फ्युरेट आपण मेट्रो बरोबर आपण यूज करतो, त्याचा काय रोल आहे ते अमेबिक डिसेंट्री मध्ये मी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. आता क्लिनिकल सिनेरिओ पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रीटमेंट तुम्ही फक्त मेट्रोज यूज करता, पण बुकनुसार मेट्रोनिडायझोल प्लस डायलॉक्झेनाइड फ्युरेट दिलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. पण ते का नाही यूज करत क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते मला माहित नाही. ओके ओके, हे तर कॉम्बिनेशन सर्वांना माहित असेल. नॉरफ्लोक्स्टिनिडायझॉल, ओफ्लोक्सोर्निडायझॉल, सिप्रोफ्लोक्स्टिनिडायझॉल. ओके. आता हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे का नाही? इरेशनल कॉम्बिनेशन. हे इरॅशनल कॉम्बिनेशन आहे. आता याच्यात काय वाटतं की तुम्हाला असं वाटेल की हे इरॅशनल कॉम्बिनेशन का आहे, बरोबर. आता ओफ्लोक्झासिन जो आहे तो कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? फ्लोरोक्विनोलोल. फ्लुरोक्विनोलोन. ऑर्निडायझोल कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? अँटी अँटी अमेबिक ड्रग आहे. अमेबिक. ओके. आता जर कॉम्बिनेशन यूज केलं तर आपल्याला असं वाटू शकतं की ओफ्लोक्झासिन हा फ्युरोक्विनोलोन आहे, त्यामुळे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते विब्रिओ कोलरा, साल्मोनेला टायफी किंवा ई कोलाई हे सगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन फ्लुरोक्विनोलोन कव्हर करेल. आणि अँटी अमेबिक कॉर्निडायझोल कोणते इन्फेक्शन कव्हर करेल? अँटी अमेबा हिस्टोलायटिकामुळे अमेबियासिस असेल किंवा जिआरडीएसिस असेल, जिआरडिया लॅम्बल्यामुळे, म्हणजे प्रोटोझोअल इन्फेक्शन हे अँटी अमेबिक कव्हर करेल ऑर्निडायझोल. मग कॉम्बिनेशन यूज केलं तर फायदाच आहे, बरोबर. कारण स्पेक्ट्रम काय होत आहे, कॉम्बिनेशन मग वाढतंय का कमी होत आहे? वाढतंय म्हणजे spectrum. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम पण कव्हर होत आहे आणि प्रोटोझोअल ऑर्गॅनिझम पण कव्हर होत आहे, तरी हे इरॅशनल कॉम्बिनेशन का आहे? ओके, इरॅशनल कॉम्बिनेशन काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर याच्यामध्ये काय आहे की आता एखाद्या पेशंटला जर डायरिया असेल, बरोबर, ओके, तर तो डायरिया कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे असू शकतो जर असा विचार केला तर आपल्याला माहिती आहे व्हायरल इन्फेक्शन मुळे असू शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे असू शकतो किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन मुळे असू शकतो. एक लक्षात घ्या की एखाद्या पेशंटला जर डायरिया असेल तर त्या पेशंटला एक तर डायरिया व्हायरल इन्फेक्शन मुळे असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे असेल किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन मुळे असेल. त्या पेशंटला डायरिया ऍट ए टाइम बॅक्टेरियल आणि प्रोटोझोअल इन्फेक्शन अशा दोन्ही ऑर्गॅनिझममुळे डायरियाचे चान्सेस फार 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 कमी आहे. मग समजा एखाद्या पेशंटला विब्रिओ कोलोरा इंड्यूस डायरिया असेल आणि त्यात O2 आपण यूज केलं तर त्यामध्ये कोणता ड्रग उपयुक्त राहील? फ्लोरोक्लोन. ओफ्लोक्झासिन उपयुक्त राहील का ऑर्निडायझोल? ओफ्लॉक्सासिन सर. ऑफ्लॉक्सासिन. ओफ्लोक्झासिन. तिथं ऑर्निडायझोलचा काही रोल राहील का? नाही. नाही. म्हणजे आपण अननेसेसरी तो ड्रग देतोय त्या पेशंटमध्ये. दुसरी गोष्ट, एखाद्या पेशंटला एंटॅमिबा हिस्टोलायटिका अमेबियासिस असेल त्यामध्ये ओफ्लोक्झासिन ऑर्निडायझोलमुळे कोणता ड्रग उपयुक्त राहील? ऑर्निडायझोल. त्या पेशंटला ओफ्लोक्झासिनचा रोल आहे का काही त्या पेशंटमध्ये? नाही. म्हणजे एखाद्या पेशंटला डायरिया एक तर बॅक्टेरियल ओरिजिनचा असू शकतो किंवा प्रोटोझोअलचा असू शकतो, दोन्ही ऑर्गॅनिझममुळे डायरिया होण्याचे चान्सेस हे फार फार रेअर आहे. त्यामुळं बॅक्टेरियल ओरिजिनचा डायरिया असेल तर ऑर्निडायझोल उपयुक्त राहणार नाही. अमेबिक ओरिजिनचा म्हणजे प्रोटोझोअल ओरिजिनचा डायरिया असेल तर तिथं ओफ्लोक्झासिनचा रोल राहणार नाही. म्हणजे त्या डायरियामध्ये एक कॉम्पोनंट उपयुक्त आहे आणि एक उपयुक्त नाही राहणार. त्यामुळे कॉम्बिनेशन यूज करण्याचा फायदा आहे का?
नाही. हम्म. आणि कॉम्बिनेशन मध्ये परत आपण डोस पण थोडे कमी करतो. नॉर्मली ओफ्लोक्झेसिनचा डोस किती आहे? 200 mg 200 to 400. 200 to 400 400. आपण 400 यूज करतो ऍडल्ट मध्ये ना, बरोबर आहे. हम्म. मग इथं किती हो. झालाय? हाफ असते तिकडे. 200 mg. म्हणजे डोस काय झालेला असतो, कॉम्बिनेशन मध्ये कमी झालेला असतो. हम्म. मग त्यामुळं कमी डोसमुळं डेव्हलप, जर तो कॉम्पोनंट आपण अननेसेसरी देत राहू आणि कमी डोस मध्ये देतोय तर रेझिस्टन्सचे चान्सेस पण वाढतात. म्हणून हे जे कॉम्बिनेशन आहे, नॉरफ्लॉक्झासिन टिनिडायझॉल, ओफ्लॉक्झासिन ओर्निडायझॉल, हे कॉम्बिनेशन हे इरॅशनल कॉम्बिनेशन म्हणून कन्सिडर होतात. लक्षात आलं? लक्षात आलं हे? हो सर. पण हो ते सर. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपण युजच करत आहोत. इव्हन जे कॉम्बिफ्लॅन टॅबलेट जी अवेलेबल आहे, आयबुप्रोफेन पॅरासिटामॉल, बरोबर, ही पण इरॅशनल टॅबलेट आहे. कारण दोन्ही ड्रग आपण जे यूज करत आहोत ते सेम मेकॅनिझमने ऍक्ट होणारे आहेत, बरोबर आहे. आयबुप्रोफेन पण आणि पॅरासिटामॉल पण. त्यामुळं हम्म. त्यामुळं सेम मेकॅनिझमने ऍक्ट होणारे ड्रग्स आपण देण्यापेक्षा, म्हणजे इंडिव्हिज्युअल ड्रग जरी यूज केला, आयबुप्रोफेन जरी यूज केलं तरी तो प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनिबिट करणार आहे. पॅरासाइटामॉल दिलं तरी तो प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनिबिट करणार आहे. लक्षात आलं? तर जे इरॅशनल कॉम्बिनेशन्स आहेत त्याविषयी तुम्हाला थोडं माहित असणं गरजेचं आहे. तर वाहिवात हे विचारू शकता, नॉरफ्लॉक्स टीझेड कॉम्बिनेशन रॅशनल आहे का इरॅशनल आहे? आता तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करता, तुम्ही रॅशनलच सांगता, बरोबर आहे, पण ते इरॅशनल आहे. कॉम्बिफ्लॅन टॅबलेट तुम्हाला वाटतं मार्केटमध्ये अवेलेबल आहे म्हणजे रॅशनलच असली पाहिजे, पण ते पण इरॅशनल आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? हो. काही ठिकाणी ओफ्लोक्झासिन ऑर्निडायझॉल बरोबर जे प्रोबायोटिक प्रीबायोटिकचे कॉम्बिनेशन पण अवेलेबल असतात, म्हणजे ट्रिपल कॉम्बिनेशन. ठीक आहे, हे काही पिडियाट्रिक कॉम्बिनेशन आहेत. रिफागट, रिफाक्झिमिन नावाची टॅबलेट आहे. रिफाक्झिमिन 200 पण यूज करतो आपण. रिफागट 400 आहे, रिफागट 550 आहे. ते तुम्हाला सर्वांना माहीतच झालंय. आता प्रोबायोटिक विषयी 2 मार्काला क्वेश्चन आला तर काय लिहायला पाहिजे, किंवा प्रोबायोटिक विषयी तुम्हाला थोडक्यात माहित पाहिजे. तर तुम्हाला प्रोबायोटिक्स माहित आहे की दीज आर द लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम वी यूज. ओके, ते मोस्टली काय असतात, बॅक्टेरिया असू शकतात किंवा इस्ट. इस्ट म्हणजे फंगाय. ओके. Okay, and when we administer in adequate amounts, they give responsible for some health benefits in the host. Okay, so for which purpose probiotics we use? तुम्हाला काय माहिती आहे कशासाठी आपण यूज करतो प्रोबायोटिक्स देण्या? हेल्दी हेल्दी बॅक्टेरियल फ्लोरा वाढव. ओके, टू मेंटेन करतो. Gut ओके flora, टू to मेंटेन, maintain the gut flora. ओके टू मेंटेन द ग्लट फ्लोरा, टू रिस्टोर द ग्लट फ्लोरा आपण देतो. तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणार आहोत ते मोस्टली आपण जे यूज करतो ते काय असतात, नॉन पॅथोजेनिक असतात. कोणते असतात? नॉन हा. पॅथोजेनिक. म्हणजे ते काही दिल्याने डिसीज प्रोड्यूस होत नाही. दे आर नॉन पॅथोजेनिक अँड दे आर मोस्टली लॅक्टिक ऍसिड फॉर्मिंग बॅक्टेरिया अँड yeast. सो प्रोबायोटिक मध्ये आपण बॅक्टेरिया किंवा yeast यूज करतो, ते नॉन पॅथोजेनिक आहेत आणि लॅक्टिक ऍसिड फॉर्मिंग बॅक्टेरिया किंवा yeast आपण यूज करतो. मग कोणते एक्झाम्पल्स तुम्हाला प्रोबायोटिकचे माहित आहेत? तर ऍटलिस्ट लॅक्टोबॅसिलस तुम्हाला लक्षात राहील. Yes. ओके, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम एक तर बॅक्टेरिया असू शकता किंवा फंगाय म्हणजे ईस्ट असू शकता. तर बॅक्टेरियामध्ये लॅक्टोबॅसिलस स्पेसीज आहे, त्यानंतर बायोफिडोबॅक्टेरियम स्पेसीस आहे, स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस आहेत, एंट्रोकोकस स्पेसीज आहेत. तर हे बॅक्टेरिया आपण प्रोबायोटिक मध्ये म्हणून यूज करतो. लॅक्टोबॅसिलस, बायफिडोबॅक्टेरियम स्पेसीस, स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस, एंट्रोकोकस स्पेसीस. आणि ईस्ट मध्ये सॅकॅरोमायसिस बाऊलार्डी, सॅकॅरोमायसिस बाऊलार्डी. आता हे सगळे नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, ऍटलीस्ट 2 ते 3 नावं तुम्ही लक्षात ठेवावी. आणि
प्रोबायोटिक्स आपण टू रिस्टोर अँड टू मेंटेन द हेल्थी ब्लड फ्लोरासाठी देतो. तर प्रोबायोटिक फक्त डायरियामध्ये आपण यूज करतो हे म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला हे माहिती आहे, डायरियाच्या पेशंटला आपण प्रोबायोटिक्स यूज करतो. काही दुसरे यूज माहित आहे का तुम्हाला प्रोबायोटिक्सचे अदर दॅन डायरिया? ओके. तो आयबीएस मध्येही आपण ते यूज करू शकतो. तर कुठं कुठं प्रोबायोटिक यूज होतात ते फक्त नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये आपण यूज करू शकतो. त्याचा रोल काय आहे की दे डिक्रीज द सिव्हिरिटी अँड ड्युरेशन ऑफ डायरिया. आयबीएस इरिटेबल बाउल सिंड्रोम, आयबीएस त्यामध्ये आपण यूज केले तर ॲब्डॉमिनल पेन इम्प्रूव्ह होतं, ब्लोटिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. आयबीएस चे दोन प्रकार आहे, डायरिया प्रिडॉमिनंट किंवा कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट. तर आयबीएस मध्ये प्रोबायोटिक दिल्याने ॲब्डॉमिनल पेन कमी होतं, ब्लोटिंग जे आहे गॅस फॉर्मेशन ते कमी होतं आणि कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया जे होत असतं पेशंटला ते पण इम्प्रूव्ह होतं. त्यानंतर अँटीबायोटिक असोसिएटेड डायरियाच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण देऊ शकतो किंवा ते जर झालं त्याचे सिमटम्स रिड्यूस होण्यासाठी आपण प्रोबायोटिक देऊ शकतो. क्लोस्ट्रिडियम डिफिसिली हा अँटीबायोटिक असोसिएटेड डायरियामुळं म्हणजे जो डायरिया होतो त्यात क्लोस्ट्रिडियम डिफिसिली इन्फेक्शन महत्वाचं आहे. त्यांच्या प्रिव्हेन्शनसाठी किंवा जर रिकरंट इन्फेक्शन होत असेल त्यात आपण देऊ शकतो. लहान मुलांमध्ये नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस जो आजार आहे त्याची मॉर्टेलिटी कमी करण्यासाठी आपण प्रोबायोटिक देऊ शकतो. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंटमध्येही काही पेशंटमध्ये तो उपयुक्त आहे प्रोबायोटिक. म्हणजे प्रोबायोटिकचे जर युजेस तुम्हाला विचारले तर इन्फेक्टिव्ह डायरिया, इरिटेबल बाउल सिंड्रोम, अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया, नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली असोसिएटेड डायरिया हे सर्व यूज तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं युजेस ऑफ प्रोबायोटिक? लक्षात आलं प्रोबायोटिक? ओके. जे आपण दही घेतो किंवा आपण हा योगर्ट, तर त्यामध्येही प्रोबायोटिक जास्त प्रमाणात असतात. लॅक्टिक ऍसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया ते प्रोबायोटिक म्हणून आपण नॅचरल सोर्स म्हणू शकतो. ओके. आणि तुम्हाला मी सांगितलं की जरी हे लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करत असेल तर ऍसिडोसिसची रिस्क यांच्याबरोबर रेअर आहे आणि इन्फेक्शनची रिस्कही रेअर आहे. फक्त इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये देताना काळजी घेतली पाहिजे. ओके. आता काही पेशंटमध्ये प्रोबायोटिकमुळं काही साईड इफेक्ट होऊ शकतात, जसं ॲब्डोमिनल डिस्टेन्शन, गॅस फॉर्मेशन किंवा फ्लॅटुलन्स हे काही साईड इफेक्ट प्रोबायोटिक्समुळे दिसून येऊ शकतात. तर प्रोबायोटिक्स विषय आपण डिस्कस केलेला आहे. तुम्हाला प्रीबायोटिक्स माहित आहेत का? प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक बऱ्याच कॉम्बिनेशन मध्ये असतात. व्हेरी गुड. प्रीबायोटिक प्रोबायोटिक कॉम्बिनेशन आपण यूज करतो, त्याला सिनबायोटिक असं म्हणतात. तर प्रीबायोटिक म्हणजे काय त्याविषयी आपण देणार आहे. हे असे सबस्टन्स आहेत ते इंटेस्टाईन मध्ये कॉमेन सेलची ग्रोथ वाढवतात. म्हणजे जे नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ जे सबस्टन्स वाढवता त्या सबस्टन्सला प्रीबायोटिक असं म्हणतात. म्हणजे इथं प्रीबायोटिक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का? नाही. प्रीबायोटिक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीये. प्रीबायोटिक म्हणजे हे असे एजंट्स आहे ते दिल्यामुळं जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा आहेत त्याची ग्रोथ काय होते? वाढते. इंटेस्टायनल कॉमन सेलची ग्रोथ काय होते? वाढते. आणि त्यामुळं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होणार नाही. म्हणजे these agents stimulates growth of intestine common cells and prevent the multiplication and establishment of pathogenic organisms. ओके. त्याला आपण प्रीबायोटिक्स म्हणतो. तर प्रीबायोटिक्सचे एक्झाम्पल जर कोणी विचारले तर नॉन डायजेस्टेबल कंपाऊंड्स आपण प्रीबायोटिक्स म्हणून यूज करतो. त्यामध्ये ओलिगोसॅकॅराइड्स आहेत. ओके. त्यानंतर लॅक्ट्युलोज आपण यूज करू शकतो. लॅक्टिटॉल नावाचं सबस्टन्स आपण यूज करू शकतो. इन्युलिन आपण इन्सुलिन नाहीये, इन्युलिन आहे ते आपण यूज करू शकतो. तर हे सगळे प्रीबायोटिकचे एक्झाम्पल आहे.
प्रीबायोटिकचे एक्झाम्पल मध्ये नॉन डायजेस्टेबल कंपाऊंड्स असतात. त्यात ओलिगोसॅकराइड्स आहे, लॅक्ट्युलोज आहे, लॅक्टिटॉल आहे आणि इन्युलिन आहे. तर ओलिगोसॅकराइड्स मध्ये फ्रुक्टो ओलिगोसॅकराइड आहे, गॅलॅक्टो ओलिगोसॅकराइड आहे, झायलो ओलिगोसॅकराइड्स आहे. हे ओलिगोसॅकराइडचे एक्झाम्पल आहे. फ्रुक्टो ओलिगोसॅकराइड, गॅलॅक्टो ओलिगोसॅकराइड, झायलो ओलिगोसॅकराइड हे ओलिगोसॅकराइड. त्याचप्रमाणे लॅक्ट्युलोज, लॅक्टिटॉल, इन्युलिन हे सगळे प्रीबायोटिकचे एक्झाम्पल आहे. जे प्रीबायोटिक इंटेस्टायनल जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा आहे त्याची ग्रोथ काय करतात, ते इनक्रीज करतात. स्टिम्युलेट करतात. ओके, आता कशी करतात, ते कशी करतात? ओके, ते पाहूया. तर प्रीबायोटिक्स जे आहेत ते नॉन ऍब्सॉर्बेबल सबस्टन्स आहे, नॉन डायजेस्टेबल सबस्टन्स आहे. म्हणजे ते ओरली दिल्यानंतर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतील का? नाही. नाही. ते कुठं जातील मग? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा आहे तो त्या सबस्टन्सचं ब्रेकडाऊन करतो आणि ब्रेकडाऊन करून ते फर्मेंट होतात आणि त्याच्यामुळे एनर्जी मिळते. आणि ती एनर्जी जी आहे ती नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा वापरतात त्यांच्या ग्रोथसाठी. म्हणजेच प्रीबायोटिक्स इंटेस्टाईन मध्ये नॉर्मल बॅक्टेरियलची ग्रोथ वाढवतात. आणि ती कशी वाढवतात? बाय प्रोव्हाइडिंग एनर्जी. लक्षात आलं? ओके. आता प्रोबायोटिकचे जे ऍडव्हर्स इफेक्ट होते ते प्रीबायोटिक मुळे ही देऊ शकतात, जसं गॅस फॉर्मेशन, ब्लोटिंग, फ्लॅटुलन्स. ओके. तर आता जस्ट काही जणांनी सांगितलं की काही डायरियाच्या पेशंट मध्ये आपण प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असं कॉम्बिनेशनही यूज करतो आणि त्या कॉम्बिनेशनला आपण सिनबायोटिक असं म्हणतो. म्हणजे सिनबायोटिक हे असं प्रिपरेशन आहे त्यामध्ये काय आहे, प्रीबायोटिक्स पण असतील आणि काय असतील, प्रोबायोटिक्स पण प्रोबायोटिक. असतील. तर यांच्या कॉम्बिनेशनला आपण सिनबायोटिक असं म्हणतो. ओके. आता एवढं डिटेल मध्ये तुम्हाला मी डिस्कस केलंय, फक्त तुम्हाला ओव्हरऑल आयडिया जरी आली प्रोबायोटिक म्हणजे काय, प्रीबायोटिक मध्ये काय, प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक मध्ये फरक आहे. प्रोबायोटिक हे लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे, फक्त ते नॉन पॅथोजेनिक आहेत आणि अं, ते जनरली लॅक्टिक ऍसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया किंवा इस्ट आहेत. ओके, ते आपण यूज करतो प्रोबायोटिक म्हणून. ओके. आणि प्रीबायोटिक म्हणजे असे नॉन डायजेस्टेबल सबस्टन्स आहेत जे इंटेस्टाइनल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे त्याची ग्रोथ स्टिम्युलेट करतात. त्यामध्ये ओलिगोसॅकराइड्स आहेत, लॅक्ट्युलोज आहे, ओके, लॅक्टिटॉल आहे, इन्युलिन आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. ओके. तर हे तुम्हाला मी डिस्कस केलेले आहे. ओके. तो थोडक्यात प्रीबायोटिक्स म्हणजे हे फूड फॉर बॅक्टेरिया आहेत. ओके. Prebiotics are the substances that can only be metabolized by the gut bacteria and not by the human host. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन स्टमक मध्ये मेटाबोलाइज नाही होत, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातात आणि बॅक्टेरिया त्याचं ब्रेकडाऊन करता एनर्जी रिलीज होते आणि ती बॅक्टेरिया वापरतात त्यांच्या ग्रोथसाठी. प्रोबायोटिक्स म्हणजे हे लाईव्ह बॅक्टेरिया आहे. ओके. आणि सिम्बायोटिक म्हणजे प्रीब आणि प्रोचं कॉम्बिनेशन आहे. ओके, ठीक आहे. ओके, हे तर तुम्ही ऐकलं असेल एंटरोजर्मिना. हो सर. ओके. ओके, याच्यामध्ये काय आहे, कोणतं हे आहे, बॅसिलस क्लाउसी. क्लाउसी. ओके, बॅसिलस क्लाउसी. ओके. ओके, हे लॅक्टोगट किड सॅचेट आहे. आता हे प्रीबायोटिक आहे का, प्रोबायोटिक आहे का, सिम्बायोटिक सॅचेट आहे? सिम्बायोटिक. सिम्बायोटिक आहे. म्हणजे याच्यात लॅक्टोबॅसिलस आहे, बायफिडोबॅक्टेरियम आहे, सॅकरोमायसिस बाउलार्डी आहे, हे सगळं प्रोबायोटिक्स आहे.
आणि त्याचबरोबर इथं फ्रुक्टो ओलिगोसॅकराइड आणि लॅक्टिटॉल पण आहे, आणि ते काय आहे? प्रीबायोटिक. प्रीबायोटिक्स. प्रीबायोटिक आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन प्री आणि प्रोबायोटिकचं आहे, त्याला आपण सिनबायोटिक असं म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. हे सॅकरोमायसिस बाउएल्डी, फ्रुक्टो ओलिगोसॅकराइड, लॅक्टिक ऍसिड बॅसिलस, झिंक सल्फेट, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे प्री प्रोबायोटिकचं. ओके, तर ठीक आहे. चालेल ना, बाकीचे पार्ट आपण घेऊ शकतो ना आता, का बस झालं? घ्या सर. ठीक, कंटिन्यू सर. ओके, आज संपूर्णच टाकू. ओके, आता नॉन स्पेसिफिक ड्रग आहे डायरियामध्ये यूज करणारे, त्यात आपण ऍब्सॉर्बंट्स, अँटी सिक्रेटरी किंवा अँटी मोटिलिटी ड्रग्स यूज करतो. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये अँटी मोटिलिटी ड्रग्स विषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे डायरियामध्ये सगळ्यात शेवटी अँटी मोटिलिटी टॉपिक दिलाय, तो सोडायचा नाही, तो वाचलाच पाहिजे. ओके, त्याचं काय रोल आहे ते आपण पाहणार आहे. ऍब्सॉर्बंट, these are the colloidal bulk forming substance like isabgula, methyl cellulose which absorb water and swell. तर हे असे सबस्टन्स आहेत जे वॉटर ऍब्सॉर्ब करता आणि स्वेल होता. इसाबगुला, मिथिल सेल्युलोज, आता स्टार्टिंगला तुम्ही सांगितलं हे कॉन्स्टिपेशन मध्ये यूज होता. आता मी डायरिया शिकवतो त्यात पण मी सांगितलंय. तर याच्यात डायरियामध्ये ते काय करतात, तर लिक्विड कन्सिस्टन्सी जी स्टूलची आहे ती काय करतात, ती सेमी सॉलिड सॉलिड मध्ये कन्वर्ट होतात करतात. पण फ्लुइड लॉस कमी होतं काही नाही? नाही नाही, होणार. फक्त कन्सिस्टन्सी अल्टर होते. लक्षात आलं? ओके, कुठे यूज होतात आपण ते पाहूया. So they modify the consistency and frequency of the stool and give an impression of improvement but do not reduce the water and electrolyte loss. ते वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट लॉस रिड्यूस करत नाही. तर कुठं यूज करतात? IBSच्या केसेस मध्ये आपण यूज करू शकतो, किंवा ज्या पेशंटमध्ये आपण इलिओस्टोमी प्रोसेस केलेली आहे किंवा कोलोस्टोमी केलेली आहे, तर त्यामध्ये आपण त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मॉडीफाय व्हावी आणि फ्रिक्वेन्सी अल्टर व्हावी म्हणून इलिओस्टोमी आणि कोलोस्टोमीच्या पेशंटमध्ये देतो. तर इलिओस्टोमी कोलोस्टोमी हे माहिती आहे ना तुम्हाला? हम्म. इलिओस्टोमी आणि कोलोस्टोमी प्रोसिजरने आपण काय करतो? हो सर. ओके, हो कर माहिती आहे. ओके, ठीक आहे. तर इलिओस्टोमी कोलोस्टोमी डायरियामध्ये आपण अँटी सिक्रेटरी ड्रग, त्यामध्ये रेसिकॅडोट्रिल हा ड्रग तुम्ही पिडियाट्रिक मध्ये यूज करताना जास्त? हो सर, Yes, दोन्हीमध्ये sir. पण करतो. लोमोटिल यूज करता का पिडियाट्रिक मध्ये तुम्ही? नाही नाही. करत सर. नाही तर नाही. काय करत? ओके, नाही सर. ओके. तर रेसिकॅडोट्रिल आपण तो यूज करतो, कारण आपण ते पाहणार आहोत. तर अँटी सिक्रेटरी ड्रग आहे, तर नावातच त्याची मेकॅनिझम आहे पहा, अँटी सिक्रेटरी. म्हणजे जे म्युकोजा मधून फ्लुइड सिक्रेट होतं ल्युमेन मध्ये, ते हे ड्रग सिक्रेट होऊ देईल का? नाही. म्हणजे अँटी सिक्रेटरी, जे म्युकोजा इंटेस्टायनलची म्युकोजल लाइनिंग आहे त्यामधून जर फ्लुइड सिक्रेट झालं नाही ल्युमेन मध्ये, तर ल्युमेन मधलं फ्लुइडचं कंटेंट काय होईल, अमाऊंट काय होईल? कमी होईल. कमी होईल. बरोबर आहे. डायरियामध्ये आपण पाहिलेलं आहे की सिक्रेशन वाढतं, ऍब्सॉर्प्शन कमी होतं. मग आपल्याला सिक्रेशन कमी करणारे ड्रग देणं गरजेचं असतं. त्यात रेसिकॅडोट्रिल नावाचा ड्रग आहे. तर इट इज ए प्रो ड्रग कन्व्हर्टेड इंटू थायोरफॅन. हे आता लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. तर इट इज ए प्रो ड्रग कन्व्हर्टेड इंटू थायोरफॅन. आणि हाऊ इट ऍक्ट्स, दिस थायोरफॉन इनहिबिट वन एन्झाईम, आणि त्या एन्झाईमचं नाव आहे एन कॅफॅलिनेज एन्झाईम. काय नाव आहे त्या एन्झाईमचं? एन कॅफॅलिनेजचं. MCQ आहे, विच ऑफ द फॉलोविंग एन कॅफॅलिनेज इनहिबिटर वी यूज इन डायरिया? तर त्याचं आन्सर काय आहे? रेसिकॅडोट्रिल. MCQ लक्षात राहील? लक्षात राहील? ओके. एन कॅफॅलिनेज इनहिबिटर. आता हे एन्झाईम जे आहे एन कॅफॅलिनेज, हा कशासाठी वापरता? तर जे आपला शरीरामध्ये एन कॅफेलिन आहे त्याचं ब्रेकडाऊन हे एन कॅफेलिनेज एन्झाईमने होतं. जे आपल्या शरीरामधले एन कॅफेलिन आहेत, ओके, याचं ब्रेकडाऊन एन कॅफेलिनेज एन्झाईमने होतं. ओके, ओके. तर एन कॅफेलिन जे आहेत, ओके,
ते आपल्या शरीरात रिलीज झाल्यानंतर हे एनकॅफेलिन ब्रेकडाऊन होण्यासाठी एनकॅफेलिनेज एन्झाईम लागतं. आता एनकॅफेलिनचं कार्य काय आहे ते तुम्हाला माहित आहे का? ओके. एनकॅफेलिन जे आहे हे एंडोजिनस ओपाइड आहेत. काय आहेत? एनकॅफेलिन्स काय आहे? एंडोजिनस ओपाइड. एंडोजिनस ओपाइड. ओपाइड्स. मग काय करत असतील हे? एंडोजिनस ओपाइड्स काय करत असतील? नॅचरल जे आपण मॉर्फिन देतो ते कशासाठी देतो? मॉर्फिन इज पेन रिलीफ ओपाइड ड्रग. काय कमी करण्यासाठी देतो? पेन रिलीफ करण्यासाठी. पेन कमी करण्यासाठी देतो. बरोबर आहे. तसंच आपल्या शरीरामध्येही एनकॅफेलिन्स रिलीज होता. एनकॅफेलिन्स हे मॉर्फिन लाईक ऍक्शन आहे त्यांची. ते एनकॅफेलिन ओपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होता आणि पेन रिलीव्ह करतात. काय कमी करतात? पेन पेन. रिलीव्ह करतात. बरोबर आहे. पेन कमी करतात. आता ऍडिशनली एनकॅफेलिन हे एनकॅफेलिनला अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी पण आहे. ओपॉइड रिसेप्टरवर ते ऍक्ट करून ते म्युकोजा मधलं सिक्रेशन कमी करतात. बरोबर आहे. तर एनकॅफेलिनचं मेटाबॉलिझम कशाने होतं? एनकॅफेलिनेज एन्झाईम. एनकॅफेलिनेज एन्झाईमने. जर हे एन्झाईम इनहिबिट केलं तर कसली लेवल वाढेल शरीरामध्ये? एनकॅफेलिन म्हणजे एंडोजिनस ओपॉइडची वाढेल एनकॅफेलिन. आणि हे एनकॅफेलिन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतील? म्हणजे ओपाइडवर. ओपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि त्यामुळे कोणती ऍक्शन येईल? अँटी सिक्रेटरी. बरोबर आहे. ओके. तुम्ही ऍक्युपंक्चर प्रोसिजर माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. तर हे आपल्या शरीरावरचे, आपल्या तळ हातावर किंवा पायाच्या जे आहेत पायाचा तळवा, त्याच्यावर वेगवेगळ्या स्पेसिफिक पॉइंटला प्रेशर देतात आणि त्याच्यामुळं काही पेशंटमध्ये पेन कमी होण्यासाठी ती प्रोसिजर वापरली जाते. ते ऍक्युपंक्चर मध्ये त्याचा जो प्रोबेबल मेकॅनिझम आहे हे आपल्या शरीरामधले जे एनकॅफेलिन्स आहे त्याचं रिलीज ते वाढवतात. आणि एनकॅफेलिन्स हे ओपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होता अगोनिस्ट म्हणून आणि पेन कमी करण्यास मदत करतात. आणि त्याचबरोबर एनकॅफेलिनला अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी पण आहे. तर ह्या एंडोजिनस सबस्टन्स जो आहे एनकॅफेलिन, त्याचं ऍक्शन जी आहे अँटी सिक्रेटरी, ती हे रेसिकॅडोट्रिल वाढवतं, त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट करून. आणि त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट कसं करतं? बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम? एनकॅफेलिनेज एन्झाईम. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. So enkephalin acts as a agonist on opioid receptor. Which opioid receptor? That you have to remember. It acts as a agonist on delta opioid receptor, and due to that, it decreases intestinal secretion. However, it has no action on intestine motility. हे फार महत्वाचं वाक्य मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ही एनकॅफेलिन जे आपल्या शरीरात वाढलं रेसिकॅडोट्रिल दिल्यामुळं, तर त्याला अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी आहे. आणि ती कोणत्या रिसेप्टरवर हा एनकॅफेलिन ऍक्ट होतो? ओपॉइड रिसेप्टर कोणता आहे? डेल्टा. तर एक लक्षात घ्या, ओपॉइड रिसेप्टर मध्ये ओके, तर 3 प्रकारचे ओपॉइड रिसेप्टर असतात: म्यू, कॅपा आणि डेल्टा. तर हे एनकॅफेलिन कोणत्या रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतं? डेल्टा रिसेप्टर. आणि डेल्टा रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य केल्यामुळं अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी दिसते. परंतु दिस रेसिकॅडोट्रिल जे आहे त्याला अँटी मोटिलिटी ऍक्शन नाही. इट हॅज नो ऍक्शन ऑन इंटेस्टायनल मोटिलिटी. कारण जे एनकॅफेलिन रिलीज वाढलेला, एनकॅफेलिनची लेवल वाढलेली आहे, तो फक्त डेल्टा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ओके. ओके. तो म्यू रिसेप्टरवर ऍक्ट होतोय का? नाही होत आहे. आणि
एखादा सबस्टन्स जर म्यू रिसेप्टरवर ऍक्ट झाला तरच इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी होते. तर एनकॅफेलिन म्यू रिसेप्टरवर ऍक्ट नाही होते इथं, बरोबर आहे. त्यामुळं इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी होईल का? नाही होणार. म्हणजे एनकॅफेलिनची जी लेवल वाढली आहे रेसिकॅडोट्रिल दिल्यामुळं, तो एनकॅफेलिन डेल्टा रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सिक्रिशन कमी करतो, परंतु त्याला म्यू रिसेप्टरवर ऍक्शन नसल्यामुळं तो मोटिलिटी कमी करत नाही. त्यामुळं रेसिकॅडोट्रिल हा अँटी सिक्रेटरी ड्रग म्हणून कन्सिडर होतो, अँटी मोटिलिटी म्हणून होत नाही. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? ओके. आता नेक्स्ट पॉइंट. It is indicated in short-term treatment of acute secretory diarrhea. In contrast to loperamide diphenogxalate, it is not contraindicated in children. तर रेसिकॅडोट्रिल आपण चिल्ड्रन मध्ये यूज करू शकतो. नॉशिया, वॉमिटिंग, फ्लॅटुलन्स, ड्राउझीनेस त्याचे साइड इफेक्ट आहे. तर डोस आहे 100 mg TDS, नॉट मोर दॅन 7 days, आणि पर केजी डोस आहे 10 मिलीग्रॅम पर केजी. 100 mg TDS आपण यूज करू शकतो, 7 दिवसापेक्षा जास्त यूज करायचं नाही, आणि पर केजी डोस जो आहे 10 मिलीग्रॅम पर केजी आहे. लक्षात आलं रेसिकॅडोट्रिल? म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं लोपरॅमाइड किंवा डायफिनॉक्झेलेट आहे आणि रेसिकॅडोट्रिल यामध्ये फरक काय आहे? लोपरामाइड अँटी मोटिलिटी आणि डायफिनॉक्झेलेट, लोपरामाइड ते अँटी मोटिलिटी पण अँटी आहे, मोटिलिटी त्यांना अँटी सिक्रेटरी ऍक्शन तर आहे, पण त्यांना अँटी मोटिलिटी ऍक्शन पण आहे. आणि रेसिकॅडोट्रिलचा विचार केला तर त्याला फक्त Only anti-secretory. अँटी सिक्रेटरी, त्याला अँटी मोटिलिटी ऍक्शन नाही. हा डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्यामुळं चिल्ड्रन मध्ये आपण कोणता यूज करतो, ते का करतो, मी ते लोपरामाइड किंवा डायफिनॉक्झेलेटच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. लक्षात आलं हे? ओके. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बिस्मथ सब सॅलिसायलेट यूज करता तुम्ही? नाही. तर प्रोबेबल मेकॅनिझम आहे, तर इट रिड्युसेस क्लोराइड सिक्रेशन बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस. तर क्लोराइड सिक्रेशन नाही होणार, त्यामुळे सोडियम आणि वॉटर पण सिक्रेशन कमी होईल, अँटी सिक्रेटरी ऍक्शन येईल. त्यांना वीक अँटीबॅक्टेरियल ऍक्शन पण आहे बिस्मथ सब सॅलिसायलेटला, त्यामुळं तिला प्रोफॅलॅक्टिक व्हॅल्यू आहे ट्रॅव्हलर्स डायरियामध्ये त्या ड्रगला. ड्रॉबॅक मोर फ्रिक्वेंट ऍडमिनिस्ट्रेशन लागतं, लार्ज डोस लागता. ऍडव्हर्स इफेक्ट कोलायडल बिस्मथ सब सायट्रेट आपण पाहिलंय पहा, त्यासारखेच इथं ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ब्लॅक टंग, ब्लॅक कलर स्टूल. ओके. इट इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ब्लॅक कलर बिस्मथ सल्फाइड. तर बिस्मथ सब सॅलिसायलेट हा अँटी सिक्रेटरी ड्रग आहे, परंतु तो कॉमनली यूज होत नाही. नॉट यूज इन इंडिया अँड UK बट स्टील पॉप्युलर इन USA. तर आपल्याला त्याविषयी नाही लक्षात राहिलं तरी चालेल, कारण तो इंडियात यूज होत नाही. ओके. ओके. अँटीकोलिनर्जिक ड्रग्स बॉवेल मोटिलिटी आणि सिक्रेशन कमी करतात, त्यामुळे आपण त्या अँटीकोलिनर्जिक ॲट्रोपिनचे युजेस मध्ये नर्वस डायरिया, ड्रग इंड्यूस डायरिया, ओके, सिम्टमॅटिक रिलीफ इन डिसेंट्री, डायव्हर्टिक्युलायटिस ह्या पेशंट मध्ये आपण यूज करतो ते. ओके. अँटीकोलिनर्जिक ड्रग. ओके. ऑक्ट्रिओटाइट नावाचा ड्रग जो आहे, आता याविषयी पण डिटेल मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ऑक्ट्रिओटाइट नावाचा जो ड्रग आहे हा सोमॅटोस्टॅटिन अॅनालॉग आहे. हा आता हे सोमॅटोस्टॅटिन अॅनालॉग्स काय आहे त्याच्यात आपण डिटेल मध्ये जाणार नाही. ऑक्ट्रिओटाइड हा सोमॅटोस्टॅटिन अॅनालॉग्स आहे. पुढे यूज करता ऑक्ट्रिओटाइड, अजून काही यूज माहिती आहे तुम्हाला? पॅनक्रायटायटिस. पॅनक्रियाटायटिस. ओके. अजून? ओके. Carcinoid tumors. कार्सिनॉइड ट्यूमर्स, व्हेरी गुड. मेटास्टॅटिक कार्सिनॉइड ट्यूमर्स, VIP सिक्रेटिंग ट्यूमर्स जे असतात, आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स मध्ये डायरिया असेल तर. येस, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटचा डायरिया, तेच आता आपण डायरिया पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहे. अँटी सिक्रेटरी अँटी मोटिलिटी ऍक्शन्स आहे. तर कार्सिनॉइड ट्यूमर्स असेल किंवा VIP सिक्रेटरिंग ट्यूमर्स आहे किंवा HIV पेशंट मधले रिफ्रॅक्टरी
डायरिया असेल त्यात आपण ऑक्ट्रेटाइड सबक्युटेनस रूटनी यूज करतो. ओके, तर ऑक्ट्रेटाइडचा यूज फक्त डायरिया पॉइंट ऑफ व्ह्यू, रिफ्रॅक्टरी डायरिया इन एड्स पेशंट किंवा जे डायरिया कार्सिनॉइड ट्यूमर किंवा व्हीआयपी सिक्रेटिंग ट्यूमर्स आहे, व्हॅसोॲक्टिव्ह इंटेस्टाइनल पेप्टाइड सिक्रेटिंग ट्यूमर्स. आता हे सगळ्या डिटेल मी जाणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता हे आजाराविषयी. ओके, आता अँटीमोटिलिटी ड्रग्स मध्ये 3 ड्रग्ज आहेत. कोणकोणते ड्रग्ज आहेत? कोडिन आहे, डायफिनॉक्झिलेट आहे आणि लोपरॅमाइड आहे. तुम्हाला अँटीमोटिलिटी ड्रग्स तुम्ही कुठे यूज करतात? डायरिया. डायरियामध्ये. बर, कोणत्या पेशंट मध्ये करतात? ज्या पेशंट्स मध्ये इंटेस्टाइनल मोटिलिटी जास्त असते, फ्रिक्वेन्सी अँड वॉटरी डायरिया जास्त असतो त्याच्यात. ओके, ओके ओके ओके, ठीक. तर दीज आर ओपाइड ड्रग्स. पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचे, कोडिन आहे, डायफिनॉक्झाइलेट आहे आणि तिसरा लोपरॅमाइड आहे. तर कोडिन हा जास्त यूज होत नाही कारण त्याला अब्यूज लायबिलिटी आहे. मॉर्फिन सारखं त्याला पण अब्यूज लायबिलिटी आहे, त्यामुळे तो तो पण आपण कोडिन जास्त यूज करत नाही. कोडिनचा यूज जास्त कुठं आहे? कफ मध्ये. कफ मध्ये. कोणता कफ? ड्राय कफ. ड्राय कफ. ओके, ते माहिती आहे तुम्हाला. तर ते ड्रग कसे इफेक्टिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. दिस ड्रग इन्क्रीज द टोन अँड सेगमेंटिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द कोलन. टोन आणि सेगमेंटिंग ऍक्टिव्हिटी जी आहे कोलनची ती इन्क्रीज होते. प्रोपल्सिव्ह मुवमेंट ती कमी करतात, म्हणजे त्यांना अँटी मोटिलिटी ऍक्शन आहे. इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी करतात. तिसरी, ते सिक्रिशन जे आहे इंटेस्टाइनल ते कमी करतात, डिक्रीज इंटेस्टाइनल सिक्रिशन. आणि चौथी, मोटिलिटी कमी झाली म्हणजे इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी झाली म्हणजे कोलन मधलं कंटेंट जे आहे तो हळूहळू एक्सक्रीट होणार आणि त्याच्यामुळे इंटेस्टाइनला टाइम भेटेल. कशासाठी? ऍब्सॉर्प्शन ऑफ द फ्लुइड फ्रॉम द ल्युमेन इनटू द इंटेस्टाइन. ओके, चौथी ऍक्शन आहे एनहान्स इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन. तर अँटीमोटिलिटी ड्रगच्या ऍक्शन जर विचारल्या तर ह्या 4 ऍक्शन तुम्हाला माहित पाहिजे. दे इन्क्रीज द टोन अँड सेगमेंटिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द कोलॉन. दे डिक्रीज प्रोपल्सिव्ह मुवमेंट्स, म्हणजे अँटीमोटिलिटी ऍक्शन त्यांना आहे. त्यामुळं अजून 2 ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दे डिक्रीज इंटेस्टाइनल सिक्रिशन अँड एनहान्स इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन. म्हणजे इंटेस्टाइनल सिक्रिशन कमी करतात ते आणि इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन काय करतात ते? वाढवतात. तर अँटीमोटिलिटी ऍक्शन तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कारण त्या मेकॅनिझम म्हणजे त्या नावातच आहे. परंतु त्याबरोबर ते सिक्रिशन पण कमी करतात आणि ऍब्सॉर्प्शन जे आहे ते काय करतात? म्युकोझल सेलचं थ्रू वाढवतात. लक्षात आलं? तर हे तिन्ही ऍक्शन तुमच्या आल्या पाहिजे, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. ओके, तर लिहिता येईल ह्या 4 ऍक्शन. तुम्ही फक्त अँटीमोटिलिटी ड्रग, डिक्रीज मोटिलिटी एवढे एक नका लक्षात ठेवू. त्याचबरोबर ते इंटेस्टाइनल सिक्रेशन जे आहे म्हणजे म्युकोझल सेल मधून ल्युमेन मध्ये जे सिक्रेशन होतं ते कमी करणार. ल्युमेन मधून सेल मध्ये जे फ्लुइड ऍब्सॉर्ब होतं ते ऍब्सॉर्प्शन हे वाढवतात. तर हे ऍक्शन सगळ्या तुमच्या आल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर टोन आणि सेगमेंटिंग ऍक्टिव्हिटी ऑफ इंटेस्टाइनल कोलन इन्क्रीज होते. तर फक्त अँटीमोटिलिटी वरून एक ऍक्शन लक्षात राहते पण बाकीच्या 2 तुम्ही विसरता एक्झाम मध्ये. खूप सारे जण फक्त अँटीमोटिलिटी म्हणजे डिक्रीज इंटेस्टाइनल मोटिलिटी संपला असं नाहीये. ओके ओके, तर जिथं फ्लुइड जास्त लॉस होतं त्यामध्ये आपण these drugs afford only symptomatic relief by decreasing the frequency and amount of fluid loss in diarrhea. ते फक्त फ्रिक्वेन्सी कमी करतात, लक्षात घ्या. पण हे जे आहे अँटीमोटिलिटी ड्रग जर आपल्याला विचारलं कोणत्या डायरियामध्ये आपण यूज करतो तर ते तुम्हाला माहित पाहिजे, ते आपण डिस्कस करणार आहे. 3 ड्रग तुम्हाला माहिती आहे, कोडिन, डायफेनॉक्झाइलेट, लोपरॅमाइड. ओके, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला मी सांगितलेली आहे की काय ऍक्शन्स होता. मग हे ऍक्शन कशा थ्रू होता? हे सगळे ड्रग कोणत्या ग्रुपचे आहेत? ओपाइड. मग ते कशा ऍक्ट होतात? दे ऍक्ट थ्रू ओपाइड रिसेप्टर. मग म्यू कॅपा डेल्टा पैकी काय आहे? सो बाय ऍक्टिंग ऑन म्यू रिसेप्टर व्हॉट हॅपन्स आणि बाय ऍक्टिंग थ्रू डेल्टा रिसेप्टर व्हॉट हॅपन्स?
So by acting through mu receptor, they decrease propulsive movement and enhance absorption. By acting on delta receptor, they decrease secretion and enhance absorption. म्हणजे म्यू आणि डेल्टा रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे ऍब्सॉर्प्शन दोन्ही मेकॅनिझमनी वाढणारच आहे. म्यू रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं त्यांना अँटी मोटिलिटी ऍक्शन आहे आणि डेल्टा रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे त्यांना अँटी सिक्रेटरी ऍक्शन आहे. बरोबर आहे? बरोबर आहे? लक्षात आलं? ओके. हे जर लक्षात नाही राहिलं तर जस्ट एक लाईन लिहायची, दे ऍक्ट थ्रू ओपॉइड रिसेप्टर म्यू अँड डेल्टा अँड ड्यू टू दॅट anti-motility, propulsive movement decrease, absorption is increase, intestinal and secretion decrease. हे 3 ऍक्शन तरी तुमच्या लगेच आल्या पाहिजे. प्लस दे हॅव डायरेक्ट ऍक्शन ऑन द इंटेस्टाइनल स्मूथ मसल अँड सिक्रेटरी ऍब्सॉर्प्टिव्ह इपिथेलियम. ओके. नो टॉलरन्स डेव्हलप टू देअर कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन. म्हणजे हे जे ओपॉइड ड्रग आहेत ते जर ज्यांना ओपॉइड मॉर्फिन लाईक ड्रग खूप घेत आहे पेशंट नेहमी तर त्यामुळे काही दिवसांनी टॉलरन्स डेव्हलप होतो, म्हणजे मॉर्फिनची ऍक्शन येत नाही. परंतु मॉर्फिन लाईक ड्रगची जे ऍक्शन्स आहेत, कोणत्या ऍक्शनला टॉलरन्स डेव्हलप होत नाही, त्यामध्ये मिओसिस, कॉन्स्टिपेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यांना टॉलरन्स कधीच डेव्हलप होत नाही. म्हणजे मॉर्फिन पॉइझनिंगच्या पेशंटमध्ये डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पिन पॉइंट प्युपिल दिसणार आहे. अजून कोणत्या पॉइझनिंग मध्ये पिन पॉइंट प्युपिल दिसतात? ऑर्गॅनोफॉस्फरस. ओपीपी पॉइझनिंग मध्ये. ओके. आता कोडिन तुम्हाला माहित आहे आपण कफ मध्ये यूज करतो, परंतु तो ऍज ए अँटी मोटिलिटी म्हणून जास्त यूज करत नाही, कारण त्याला काय आहे, अब्यूज लायबिलिटी. ओके, त्यामुळे तो यूज करत नाही. आता डायफेनॉक्झॅलेट जे आहे त्याचं ब्रँड नेम काय आहे? लोमोटिल. ऐकलंय तुम्ही लोमोटिल? हो सर. बर. डायफेनॉक्झॅलेट बरोबर लोमोटिलचं जर तुम्ही स्ट्रिप बघितली असेल, त्यामध्ये अजून एक ड्रग आहे, तो आहे ऍट्रोपिन. तर डायफेनॉक्झॅलेट किती आहे? 2.5 mg आणि ऍट्रोपिन किती आहे? 0.025. तुम्हाला वायवत विचारू शकता की हे ऍट्रोपिन आपण काय यूज करतो डायफेनॉक्झॅलेट बरोबर. आता हा जो डोस आहे ऍट्रोपिनचा, हा सब फार्मॅकोलॉजिकल डोस आहे 0.025. त्यावर आपण डायफेनॉक्झॅलेट 2.5 mg यूज करतो आहे. त्यात म्हणजे डायफेनॉक्झॅलेट बरोबर ऍट्रोपिन 0.025 mg यूज करतोय. डायफेनॉक्झॅलेट 2.5 mg, ऍट्रोपिन 0.025 mg. काय उद्देश आहे? काही आयडिया आहे तुम्हाला? ऍट्रोपिनची अँटी सिक्रेटरी ऍक्शन असेल. तू तर सब फार्मॅकोलॉजिकल डोसला यूज करतोय ना, To avoid the addiction, sir. व्हेरी गुड. टू अवॉइड द ऍडिक्शन, दॅट इज द एम. डायफिनॉक्झॅलेट इज ए ओपॉइड ड्रग आणि डायफिनॉक्झॅलेट कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर and can produce euphoric effect in the patient. आणि त्यामुळं डायफिनॉक्झॅलेट बरोबरही अब्यूज लायबिलिटीचे चान्सेस आहेत, जसे कोडिन बरोबर आहेत. बरोबर आहे? मग त्यात आपण ऍट्रोपिन काय सब फार्मॅकोलॉजिकल डोसला दिलेला आहे. म्हणजे समजा त्यांनी नॉर्मल डोस घेतला तर ऍट्रोपिनचे काही ऍक्शन येणार नाही अशी त्याला. पण त्यांनी जर जास्त डोस घेतला त्या टॅबलेटचा, खूप घेतले, तर ऍट्रोपिन जर रिपीट यूज केल्यामुळे ऍट्रोपिनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडी मधलं वाढेल आणि ऍट्रोपिनिक साईड इफेक्ट येतील. त्यामध्ये काय येऊ शकतं? ड्रायनेस ऑफ माउथ, ओके, ड्रायनेस ऑफ आईज, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं आणि ब्लरिंग ऑफ विजन. आणि त्याच्यामुळं ते साईड इफेक्ट आल्यामुळं पेशंट ते टॅबलेट घ्यायचं अवॉइड करू शकतो. म्हणजे टू प्रिव्हेंट abuse liability to diphenogxylate we use atropine at subpharmacological dose. तर हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये. बरोबर आहे? लक्षात आलं? आणि तिसरं ड्रग कोणतं सांगितलं मी? लोपरॅमाइड. लोपरॅमाइड बरोबर ऍट्रोपिन नाही देत आपण. तुम्ही लोपरॅमाइडचा ब्रँड नेम पहा, त्यात फक्त लोपरॅमाइड म्हणजे त्या टॅब स्ट्रिप पहा, टॅबलेट पहा, ती त्यात फक्त लोपरॅमाइड आहे, त्यात ऍट्रोपिन नाही ऍड आहे. मग त्याचं रिझन काय आहे? लोपरॅमाइडला अब्यूज लायबिलिटी कमी आहे, प्लस लोपरॅमाइड पुअरली क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर.
युफोरिक इफेक्ट येण्यासाठी तो ड्रग ब्रेन मध्ये गेला पाहिजे. लोपॅरामाइड पोअरली क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर, त्यामुळे लोपॅरामाइडची युफोरिक ऍक्शन सिग्निफिकंट राहील का? नाही. नाही. त्यामुळे लोपॅरामाइड बरोबर ऍट्रोपिन द्यायची गरज आहे का? नाही. सब फार्मॅकोल नाही. ओके, तर त्या गोष्टी आहेत. एक मिनिट. ओके, तर ऍट्रोपिन काय ऍड करतो ते लक्षात आलं? ओके ओके ओके. तर इथं पहा, ऍट्रोपिन हॅज नो थेराप्युटिक बेनिफिट इन डायरिया वेन यूज ॲट ए सब फार्मॅकोलॉजिकल डोस. त्यामुळे तो अँटी सिक्रेटरी ऍक्शन आहे म्हणून देत नाही. आता जो डायफिनॉक्झिलेट आहे तो चिल्ड्रन मध्ये 6 वर्षाच्या आधी द्यायचा नाही. जो लोपरॅमाइड आहे तो चिल्ड्रन मध्ये 4 वर्षाच्या आधी कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या, अँटी मोटिलिटी ड्रग चिल्ड्रन मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. का कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? तर त्याचं रिझन असं आहे, अँटी मोटिलिटी ड्रग जर यूज केले तर इंटेस्टाइनल मोटिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि जर डायरिया इन्फेक्टिव्ह ओरिजिनचा असेल तर तो इन्फेक्शन इंटेस्टाइन मध्येच राहील का नाही? हो. ओके. आणि त्याच्यामुळं टॉक्झिक मेगाकोलॉन होऊ शकतं, आणि टॉक्झिक मेगाकोलॉन झाल्यामुळं सेप्टेसिमियाची रिस्क आहे, आणि ते चिल्ड्रन मध्ये जास्त दिसून येतं. म्हणून अँटी मोटिलिटी ड्रग चिल्ड्रन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्याऐवजी आपण अँटी सिक्रेटरी रेसिकॅडोट्रिल देऊ शकतो. लक्षात आलं? येस सर. ओके. लोपरॅमाइडचं पण मी डिस्कस केलं आहे. ओके ओके. कॉन्ट्रा इंडिकेटेड बिलो 4 इयर्स. ओके ओके. आता युजेस ऑफ अँटी मोटिलिटी ड्रग. आता एक लक्षात घ्या, दे युजफुल इन नॉन इन्व्हेजिव्ह माइल्ड ट्रॅव्हरल्स डायरिया अँड डायरिया इफ इट इज एक्झॉस्टिंग. जसं सरांनी सांगितलं, फ्लुइड लॉस जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्यात आपण यूज करू शकतो. जे इडिओपॅथिक डायरिया एड्स पेशंट मध्ये त्याचा कॉज माहित नाही, त्यात आपण सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू देऊ शकतो. आयबीएसच्या पेशंटमध्ये देऊ शकतो, डायरिया प्रिडॉमिनंट आयबीएसच्या पेशंटमध्ये. माइल्ड आयबीडीच्या पेशंटमध्येही आपण कॉशियसली देऊ शकतो. ओके, ठीक आहे. परंतु सिव्हिअर आयबीडी असेल तर तो आपण जनरली द्यायला नाही पाहिजे, कारण इंट्राल्युमिनल प्रेशर त्याच्यामुळं वाढू शकतं. काही पेशंटमध्ये अॅनल सर्जरी झालेली आहे. ओके, त्या पेशंटमध्ये आपल्याला जर शॉर्ट टर्म कॉन्स्टिपेशन इंड्यूस करायचं असेल तर त्या पेशंटला आपण अँटीमोटिलिटी ड्रग देऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या पेशंटमध्ये इलिओस्टोमी किंवा कोलोस्टोमी झालेले आहे त्या पेशंटमध्ये जे व्हॉल्यूम आहे ते कमी होण्यासाठी, फ्लुइडिटी कमी होण्यासाठी, आणि त्यामुळं बॅग क्लिनिंग फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठीही आपण हे अँटीमोटिलिटी ड्रग देऊ शकतो. परंतु अँटीमोटिलिटी ड्रग आपण इन्व्हेजिव्ह डायरिया असेल, इन्फेक्टिव्ह ओरिजिनचा इन्व्हेजिव्ह डायरिया, त्यामध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आता आपण इन्व्हेजिव्ह नॉन इन्व्हेजिव्ह हे डायग्नोसिस करत नाही, बरोबर आहे. फक्त फ्रिक्वेन्सी जास्त आहे, फ्लुइड लॉस जास्त आहे, म्हणून आपण हे अँटी मोटिलिटी ड्रग्स यूज करतो. तो नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया आहे की इन्व्हेजिव्ह डायरिया हे क्लिनिकल पॉइंट ऑफ क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आपण काय ते डायग्नोज करत नाही. तर एक लक्षात घ्या, इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये जर इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम किंवा इन्व्हेजिव्ह डायरिया असेल तर अँटीमोटिलिटी ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आणि जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यामध्ये जर आपण अँटीमोटिलिटी ड्रग यूज करत असू, नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया मी तुमच्याशी डिस्कस केलं, तर ते इन्फेक्टिव्ह ओरिजिनच्या डायरियामध्ये आपण ऑलवेज वी शुड यूज अंडर द कव्हर ऑफ अँटीबायोटिक. बरोबर आहे? नाही तर काय होऊ शकतं, टॉक्झिक मेगाकोलॉन, सेप्टेसिमियाचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. ओके, तर हे झालं अँटीमोटिलिटी ड्रग्स. आता एक्झाम मध्ये अँटीमोटिलिटी ड्रग्ज आले तर तुम्ही कोडिन
डायफिनॉक्झिलेट लोपरामाइड लिहू शकता. डायफिनॉक्झिलेट बरोबर ॲट्रोपिन का यूज करतो त्याविषयी एक्सप्लेन करू शकता. लोपरामाइड बरोबर ॲट्रोपिनची गरज का नाही ते लिहू शकता आणि युजेस लक्षात ठेवू शकता. नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, इडिओपॅथिक डायरिया ऑफ एड्स पेशंट, IBS, माइल्ड IBDचे पेशंट आहे त्यात आपण यूज करू शकतो. पण इन्व्हेजिव्ह डायरिया असेल तर तो कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे ते. आणि चिल्ड्रन बिलो 6 इयर त्यात डायफिनॉक्झालाइट कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. चिल्ड्रन बिलो 4 इयर त्यामध्ये लोपरामाइड कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. का कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे? कारण त्यांच्यामध्ये टॉक्सिक मेगाकोलोन होऊन सेप्टिसिमिया होण्याची रिस्क जास्त आहे. लक्षात आलं? हो सर. तर हे आपण सर्व ड्रग्स पाहिलेले आहे. काही प्रिपरेशन्स आहे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. MBBSच्या स्टुडंटसाठी मी ते इन्क्लूड करतो. ओके, रेसिकॅडोट्रिल वगैरे जे आहे ते आपण पाहिलेले. ओके. ओके. रेसिकॅडोट्रिल च काय कोणत्या फॉर्म मध्ये यूज करता तुम्ही? कॅप्सूल येते सर. सॅचेट. सॅचेट सॅचेट लहान Second मुलांमध्ये. powder form. लहान मुलांमध्ये सॅचेट का? हो, का second. त्याचं हो, लहान मुलांमध्ये सॅचेट देतो आणि अडल्ट मध्ये कॅप्सूल येते सर. कॅप्सूल. ओके, सिरप फॉर्म मध्ये नाही यूज केला. नाही सर. सस्पेंड. ओके, Enough syrup होतं. सिरप येतं. ओके, कॅप्सूल पण आहे. ओके, ठीक आहे. लोमोटिल तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर डायफिनॉक्झिलेट 2.5. ओके, आणि ॲट्रोपिन 0.025. ओके. इमोडियम म्हणजे लोपरॅमाइड आहे. इमोडियम कॅप्सूल. तुम्ही म्हणजे डायफिनॉक्झिलेट जास्त यूज करता का लोपरॅमाइड? Loperamide. लोपॅरामाइड NDL टॅबलेट. अँटी NDL टॅबलेट. NDL. LDL. ओके, लोपॅरामाइड. लोपरॅमाइड. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये फक्त आता IBDचा पार्ट राहिला, तो नेक्स्ट कधी आपण डिस्कस करूया. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला IBD विचारणार नाही. थोडक्यात फक्त आपण ड्रग पाहिलेले आहे, पण त्याविषयीवर डिटेल मी एखाद्या लेक्चरमध्ये ते डिस्कस करेल. तर उद्या आपण कॉन्स्टिपेशन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके. तर कॉन्स्टिपेशन हा पार्ट राहिला. त्यानंतर मग आपण नवीन सिस्टीम स्टार्ट करूया, किडनी आणि CVS. ओके. ऑलरेडी मी काही टॉपिक्स तुम्हाला टाकलेले आहेत. तुम्हाला काही नोट्स लागत असेल त्याविषयी कोणत्या करताना तर मला सांगत जा. मी काही टाकल्यात नोट्स, काही बाकी आहे. ऑफलाईन आहे ना सर? काय फ्रायडेला कॉलेज आहे फ्रायडेला का? ऑफलाईन. फ्रायडेला कॉलेज ऑफलाईन? आहे. ओके, 2 मिनिटं.